हा विषय आहे ठराव क्रमांक 75 त्याचं मी नेतृत्व करतो. तो डॉक्टर प्रणाली काशीनाथ पाटील यांनी जो ठराव मांडलेला आहे तो अत्यंत योग्य आहे. आता 75 नंबरचा जो ठराव आहे की जुईनगर सांगपाडा सेक्टर 21 मध्ये असलेल्या कार्यालयाकडून जो धारण तलाव करणार आहात तो करू नये, त्याला विरोधच आहे. कारण तलाव तिथे नव्हतं. कारण मी 25 वर्ष आज नेहरू जुईनगर मध्ये वावरतोय. तिथे कुठल्याही प्रकारचं पाणी साचण्याचा प्रकार आजतागायत घडलेला नाहीये. माझे महापौर साहेब बोलले त्याप्रमाणे तिथं पाण्याचा निचरा चांगल्या प्रमाणे होतो. तिथे मँग्रोव्ह आहेत मागं, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं पाणी साठत नाही. त्यामुळे तिथे नागरिकांची मागणी आहे. कारण आज काय उद्यानाचं शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेला बघितलं जातं, परंतु मैदान टिकवण्यासाठी कोणच पुढे येत नाही. जो तो मैदान हडप करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्यामध्ये जो असा विषय आला की त्याच्यामध्ये जर आपण त्याच्यामध्ये आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता डीपी मध्ये, परंतु त्याच वेळी तो रद्द होऊन सिडको बरोबर लगेच तो अग्रीमेंट करून तो धारण तलावासाठी करण्यात आला आणि त्याची घाईघाईने निविदा काढण्यात आली. याच्यामध्ये नक्कीच गौरवभंगार आहे. जरी तो माझ्या प्रभागातला विषय असला आणि त्याची 5 करोडची निविदा जरी असली तरी ती रद्द करावी अशी मी आपणास मागणी करतो. आणि आपण मला जो बोललेला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सभापती अध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रणाली पाटील मॅडम हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय त्यांच्या भागासाठी आहे आणि हा प्रत्येक गावचा एक मैदान असावा या दृष्टीने त्या मैदानाचं अस्तित्व टिकून देण्यासाठी प्रणाली पाटील मॅडम, जयदीप साहेब, माधुरी सुतार मॅडम, निशांती भगत, SIG यांनी या विषयासंबंधी माहिती दिली. खऱ्या अर्थाने जसं सांगितलं खूप RTI ऍक्टिव्हिस्ट हे कोर्टामध्ये गेल्यामुळे कोर्टाने सर्व ठराव काढण्यासाठी डायरेक्शन त्या ठिकाणी दिली आणि आज आपल्याकडून कुठलाही कोर्टाचा अवमान होऊ नये आणि त्या बाबतीत आपल्यावरती काही तातडी होऊ नये या दृष्टीने आपण काही पावलं उचलणं आवश्यक आहे. यापूर्वी प्रशासनाकडून काय ऍफिडेव्हिट कोर्टापुढे सादर करण्यात आले, काय वस्तुस्थिती सादर करण्यात आली याची माहिती देखील आपल्याला सर्वांना होणं आवश्यक आहे. या दृष्टीने पुढे आपण कोर्टाच्या माध्यमातूनच या बाबतीत पावलं उचललं तर कोर्टाचा सन्मान राखून आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यामुळे याच्यावरती सखोल अभ्यास करून याचा एक मसुदा तयार होणं आणि त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी कार्यप्रणाली ठरवण्याची आवश्यक आहे. कारण यामध्ये फक्त राज्य शासन किंवा महापालिका नसून यामध्ये कोर्ट यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे कोर्टाचा अवमान कुठे होईल अशा प्रकारचं कृत्य महापालिकेने करणं अपेक्षित नाही. त्यामुळे आम्ही कामकाज समितीमध्ये सगळी माहिती ऍफिडेव्हिट मागवतो, त्याचा अभ्यास करतो आणि त्याला काय मार्ग आहे त्याचा मसुदा बनवून सभागृहापुढे सादर करतो. पण तत्पूर्वी जो काम काढलाय तो रद्द न करता आपण त्याला स्थगिती द्यावी, महापालिकेने त्या कामाला स्थगिती द्यावी आणि पुढे जो मार्ग जो आपल्याला उपलब्ध आहे काय मार्ग उपलब्ध आहे त्या दृष्टीने आपण पुन्हा सभागृहापुढे त्याचा मसुदा तयार करून पुन्हा सभागृहापुढे येऊ. तत्पूर्वी त्या कामाला स्थगिती द्यावी असं मी विनंती या समोर. सन्माननीय सदस्य डॉक्टर प्रणाली पाटील मॅडम यांनी ठराव क्रमांक 75 जो मांडलेला आहे त्याच्याविषयी मी नाही बोलत, पण आपल्याला एक माहितीच सांगते की सिडकोने जेव्हा नवी मुंबई शहर बसवलं तेव्हा नवी मुंबई शहराच्या सुरक्षिततेसाठी एकूण 11 बोर्डिंग पॉइंट्स म्हणजे धारण तळाव नवी मुंबईत बनवलेले आहेत. आता मागे सन्माननीय सदस्य डॉक्टर नाथजी आणि मी स्वतः आम्ही अधिकारी वर्गाच्या सोबत CPDच्या बोर्डिंग पॉइंटला व्हिजिट केली. बोर्डिंग पॉइंट यासाठी बनवलं गेलं आहे की जेव्हा अतिवृष्टी होते आणि समुद्राला भरती येते म्हणजे हायटाईडची वेळ असते तेव्हा जे समुद्राचं पाणी आहे आणि पावसाचं पाणी ते शहरात शिरतं आणि लोकांच्या घरात जाऊ शकतं. ह्याच्यापासून सुरक्षितेसाठी हे बोर्डिंग पॉइंट म्हणजे धारण तलाव बनवलेले असतात आणि सिडकोनी नियोजनाद्वारे 11 धारण तलाव बनवलेले आहेत. बहुतांश वेळा CBD आणि वाशिममध्ये पाणी भरलं जातं आणि जेव्हा पाहणी घेते तेव्हा ते धारण तलाव CBDचं ते एवढा गाळ तिथं साचलेला आहे.
तर आता पावसाळ्यापूर्वीच्या पाहणीमध्ये अधिकाऱ्याने आदेशित केलं की CBDचंच नाही तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये जे 11 धारण तलाव आहेत त्या सर्वांचं गाळ काढण्याचं काम करण्यात यावं. काही कारणास्तव म्हणजे वन खात्याकडून त्यांना मँग्रोव्ह विषयी परमिशन नव्हती, पण आताच आपले सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून ती परमिशन पालिकेला मिळालेली आहे आणि ते मँग्रोव्ह जे आहे ते तिथून शिफ्ट करण्याचं परमिशन आहे. त्याच्यामुळे ते आपलं धारण तलाव जे 11 आहेत त्यांचं स्वच्छतेचं काम पालिकेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून होत आहे आणि त्यासाठी हायटेक अशी सुविधा हायटेक प्रणालीचा वापर केला जातोय. या 11 धारण तलावांव्यतिरिक्त इतर कुठल्याही धारण तलावाची सध्या तरी आपल्याला गरज नाहीये आणि बाकी कुठल्याही शहरातल्या भागात पाणी भरत नाही. त्याच्यामुळे हा धारण तलाव नक्कीच आवश्यकता नाहीये. मी सन्माननीय सदस्य डॉक्टर प्रणाली पाटील मॅडम यांनी जे ठराव क्रमांक 72 ते 74 मांडलेले आहेत ते तदर्थ समितीकडे पाठवत आहे आणि ठराव क्रमांक 75 सध्या स्थितीमध्ये स्थगित ठेवत आहे आणि तोही समितीकडे पाठवतोय कारण त्याच्यावर अधिक मसुदा तयार करून अभिप्राय लवकरच आपल्या महासभेत ह्या कामावर हा अभिप्राय आपल्याला महासभेत पुढे आणावा आणि आयुक्त साहेब आपल्या माध्यमातून ह्या कामावर सद्यस्थितीत आपण स्थगिती आणावी. ठराव क्रमांक 40 ते 63 सन्माननीय सदस्य अमृतजी मेडकर साहेब मांडले. सन्माननीय महापौर महोदया, ठराव क्रमांक 40 ते 63 मांडत आहे. सन्माननीय सदस्य अमित मेडकर यांनी ठराव क्रमांक 40 ते 63 मांडले, त्याला मी अनुमोदन देतो. सन्माननीय महापौर महोदया, ठराव क्रमांक 40 मध्ये बोलत असताना आपल्याला सांगू इच्छितो की तुर्भे हनुमाननगर परिसर मध्ये PCC कंपनीचं भूखंड आहे. आज जवळजवळ 1.5 एकरचं भूखंड त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याची मालकी कलेक्टरकडे आहे आणि मी आयुक्तमध्ये आपल्याला या विषयाच्या संदर्भात मागच्या वेळेला भेटलो होतो. जेव्हा 2017 मध्ये या अनुषंगाचं रिझर्वेशनचं सदर झाला होता, त्याच्यामध्ये पूर्व नगरसेविका पूजा मेडकर यांनी त्या भूखंडावर हॉस्पिटल आणि इंग्लिश मिडियम शाळा तसेच समाज मंदिर साठी हा भूखंड राखीव ठेवण्यात यावा अशी त्या ठिकाणी मागणी केली होती. आणि जो आपला 2024 मध्ये जो आपला विकसित आराखडा जो निश्चित झाला त्याच्यामध्ये त्या भूखंडावर तो रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे. मी पहिले त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियम शाळा आणि आपल्याला हॉस्पिटल बांधायचं आहे, पण त्यापूर्वी तो भूखंड आपल्याकडे हस्तांतरित होणं गरजेचं आहे. मी आपल्याला विनंती करेल की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 76 अन्वये हा जो भूखंड आहे आपण शासनाकडून आपल्याकडे पहिल्यांदा हस्तांतरित करून घ्यायचा आहे आणि नक्कीच हा भूखंड आपल्याकडे हस्तांतरित झाल्यानंतर त्या भूखंडावर ही जी प्रमुख सेवा आपल्याला आमच्या गोरगरीब कष्टकरी नागरिकांसाठी त्या ठिकाणी द्यायची आहे की तिथे देण्यासाठी आपल्याला चांगली सुविधा त्या ठिकाणी भेटेल. आज जवळजवळ 70 ते 80,000 नागरिकांची लोकवस्ती असणारा आमचा तुर्भा नाका परिसर आहे. त्याच्यामध्ये आज आमचा हनुमाननगर आहे, तुर्भा आहे, गणेश नगर, आंबेडकर नगर, इंदिरानगर, बोनसोली अशा अनेक झोपडपट्टी वेगवेगळ्या ठिकाणी बसवल्या. पण अशामध्ये आमच्या नागरिकांना एवढ्या मोठ्या भूखंडावरती त्यांना फॅसिलिटी उपलब्ध होईल अशी जागा या जागा व्यतिरिक्त तिथे कुठली जागा त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. तर मला आपल्याला विनंती राहील की नुसतं आयुक्तमध्ये आपल्याला पत्र देऊन चालणार नाही, कारण की आपल्याला एक संयुक्त बैठक माननीय कलेक्टर यांच्यासोबत घ्यायला लागेल आणि मागच्या बजेटमध्ये मी आपल्याला विनंती केली होती की आपण आपल्याकडे हस्तांतरित करून घेण्यासाठी आपण जो फंड काय लागत असेल त्याच्यामध्ये आपण रिझल्ट ठेवण्यात यावा तशी पण तरतूद आपण केली पाहिजे, जेणेकरून हा भूखंड घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल. त्याच पद्धतीने दुसरा जो विषय आमचा जो हनुमाननगर आहे
हा डोंगर भाग आहे आणि डोंगर भागाच्या ठिकाणी जवळजवळ 500-700 घरं त्या ठिकाणी आहेत. अशामध्ये या बाजूला डोंगर, मागच्या बाजूला खाई होती, पण आता तिथे जो आपला सेल त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याची उंची आणि डोंगराची लेवल एकच झालेली आहे. तर त्या ठिकाणी आता व्हेकल्सची जी ऍक्सेस आहे ती पॉसिबल आहे. तर मी सगळ्या नागरिकांची बरेच वर्षापासून त्या ठिकाणी मागणी होती की तिथे त्यांना शौचालय बांधून पाहिजे म्हणून. तर मी आपल्याला विनंती करेन की त्या ठिकाणी आता आपण महिलांसाठी 20 बेडपैकी शौचालय आणि पुरुषांसाठी 20 बेडपैकी शौचालय त्या ठिकाणी मान्य करू, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे मान्य आपण अहमदनगरमध्ये 15 लाख लिटरची पाण्याची टॅंकी त्या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि आता खरं सांगायला गेलं की तर त्या ठिकाणी आपण जी पाण्याची टॅंकी बांधलेली आहे ती अहमदनगरसाठी बांधलेली होती. पण जेव्हा आपली त्या परिसरामध्ये व्हिजिट झाली त्यावेळेचे शंकर जाधव साहेब त्या ठिकाणी होते, त्यावेळेला विषय असा निघाला होता की गणेशनगर, आंबेडकर नगर यांना पाणी पुरवठा कुठून, त्यांना देखील MIDC मधून पाणी पुरवठा त्या ठिकाणी होत होता. मग त्यामध्ये आम्ही असं त्या ठिकाणी ठरवलं की ही जी पाण्याची टॅंकी अहमदनगरमध्ये होते तिथूनच आपण लाईन डायव्हर्ट करून गणेशनगर आणि आंबेडकर नगरला पण त्या ठिकाणी पाण्याची सोय त्या ठिकाणी करून दिली. पण विषय असा आहे की आम्ही बांधली अहमदनगरसाठी, पण आजच्या तारखेला तिथे सप्लाय गणेशनगर आणि आंबेडकर नगरला त्या ठिकाणी होतो. काही हरकत नाही, त्यांना आपण पाणी दिलंच पाहिजे. पण जो मोरबे करून जी लाईन जी पाण्याच्या टाकीपर्यंत आलेली आहे त्याच्यामधून ती मला वाटतं की 200 mm ची लाईन आहे, तर त्याच्यातून पाणी तिथे पूर्ण म्हणजे पुरत नाहीये. त्याच्यामध्ये 12-16 तास लागतात ती टॅंकी भरायला. तर मी विनंती करतो की अजून एक आपण जर 200 mm ची लाईन मोरबेच्या लाईन मधून तिथपर्यंत नेली तर त्या कमी वेळेमध्ये ती टॅंकी भरायला लोकांना व्यवस्थितपणे तिथे त्या ठिकाणी पाणी सुविधा देण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. माझं झाल्यानंतर बोला ना. हा, मग त्यांना बोलू द्या ना, पूर्ण झाल्यावर आपलंही ना 24 विषयावरती नाही बोलणार आहे साहेब, ठराविक विषयावरतीच बोलतोय ना. त्याच्यात ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. दुसरा विषय इंदिरानगरमध्ये प्रवेशद्वार तिसऱ्या मैदान साईबाबा मंदिरपर्यंतची जो रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून तो रस्त्या तिथे खराब परिस्थितीमध्ये आणि त्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे की तो रस्ता त्याचं कॉन्क्रीटीकरण झालं पाहिजे. तर मी आपल्याला विनंती करतो की नागरिकांच्या उत्तम सेवेसाठी तो जो रस्ता आहे त्याचं कॉन्क्रीटीकरण त्या ठिकाणी करण्यात यावं अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. त्याचसोबत मॅडम जो टार्गेट जो कॉलिंग परिसर आहे दुर्गा नाका इथे जो कॉलिंग परिसर मान्य आयुक्त मध्ये गेल्या 1975 पासून हा कॉलेज परिसर त्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि गेल्या 2016 पासून कॉलेज त्या ठिकाणी बंद आहे. पण तिथे अनेक वस्ती त्या कॉलेजच्या भागामध्ये झालेल्या आहेत, नागरिक तिथे राहत आहेत आणि त्यांना रस्त्याची सुविधा त्या ठिकाणी नाही आहे. आणि बरेच दिवसापासून नागरिकांची त्या ठिकाणी मागणी होती की तिथे चांगला असा एक कॉन्क्रीट रस्ता झाला पाहिजे. अनेक विद्यार्थी शाळेच्या अनुषंगाने दुर्गागाव आणि इंदिरानगर आणि अहमदनगर त्या ठिकाणी शिकायला येतात, पण तिथे बसची सुविधा त्या ठिकाणी होत नाही आणि त्यासाठी तिथे रस्ता होणं फार गरजेचं आहे. फार काही मोठा तिथे खर्च होणार नाहीये, पण त्या ठिकाणी जर हा कॉन्क्रीट रस्ता झाला तर निश्चितपणे त्या ठिकाणी राहणारे गोरगरीब कष्टकरी नागरिकांना एक चांगली सोय त्या ठिकाणी होईल. म्हणून आपल्याला विनंती आहे की त्या ठिकाणचे पाहणी करून तिथे आपण लवकरात लवकर तो एक कॉन्क्रीट रस्ता बांधून द्यावे अशी माझी आपल्याला विनंती आहे. त्यासोबत आपण उद्या दुर्गाष्टमीचा जो शिवशक्तीनगर येथील जो साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ग्राउंड मैदान आहे त्या मैदानामध्ये 40+ आणि 16+ चे अशा मंडळाचे विविध मॅचेस त्या ठिकाणी होतात. पण त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत त्यांना बसण्यासाठी त्या ठिकाणी जागा नाहीये. ग्राउंड मोठा आहे आणि बरेच वर्षापासून नागरिकांची त्या ठिकाणी मागणी होती की तिथे प्रेक्षक स्टँड त्या ठिकाणी तयार करण्यात यावा. तर मी आपल्याला विनंती करतो की तिथे जर त्या ग्राउंडची पाहणी करून तिथे व्यवस्थितपणे जर प्रेक्षक स्टँड जर बांधण्यात आलं तर नक्कीच त्या ठिकाणी असलेले प्रेक्षक तिथे बसून तर मॅचचा आनंद त्या ठिकाणी घ्यायला भेटेल. त्यासाठी तिथे प्रेक्षक स्टँड होणं गरजेचं आहे. त्यासोबत
शिवशक्तीनगरमध्ये त्या नागापूरसाठी ग्राउंडमध्ये रात्री देखील तिथे खेळाडू मॅचेस खेळतात, तर तिथे हायमस्ट नाही आहे. तर मी आपल्या ठिकाणी विनंती करतो की तिथे त्या ठिकाणी रात्रीमध्ये नाईट्समध्ये मॅच खेळण्यासाठी तिथे हायमस्ट आपण सोय करून द्यावी, जेणेकरून रात्री देखील त्यांना मॅचेस खेळण्यासाठी तिथे चांगली सोय त्या ठिकाणी होईल. त्याचसोबत जो पूर्वश्लोक शिवशक्तीनगर येथे सरमाई माता मंदिर आहे, त्याच्या मागे महानगरपालिकेचं गोडाऊन आहे, त्या ठिकाणी बहुदिवशी इमारत उभारण्यात द्यावी अशी मी आपल्यास या ठिकाणी विनंती करतो. अनेक वर्ष नागरिकांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्यांची त्या ठिकाणी सामाजिक धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर जागा उपलब्ध आहे. त्यांची तिथे मागणी होती की त्या ठिकाणी बहुदिवशी इमारत झालं पाहिजे. आपल्या वतीने मी विनंती करेन की त्या ठिकाणी बहुदिवशी इमारत होण्याकरिता आपण योग्य ते कारवाई करावी. आपण मला बोलून दिल्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद. सन्माननीय सदस्य चंद्रकांत आगोंदे साहेब, मी आपल्याला सांगितलं आपण हातवराती केलेलं ना. सन्माननीय महापौर महोदया, आयुक्त साहेब, इतर सर्व सदस्य, पत्रकार मित्र व प्रेक्षक वर्गातील प्रेक्षक, आपणास विनंती करतो की आमच्या विभागाला स्थानिक नगरसेवक जर अशा प्रकारचा उरवडी झाल्या तर आमच्याकडे मी स्वीकृत नगरसेवक आहे. आम्ही बी 101 वार्डामध्ये 111 मध्ये ठरवलं. आपण इथं काम करायला आलो का लढायला आलो? माझे ही आपणास विनंती आहे की श्रीकृत सदस्यांना कुठली कामं द्यावी. की आता तुम्ही सांगितलं तर होल्डिंग पार्क बनवा, खानेपेला कोडला एखादं मोठं काम काढा, अशी कायद्यामध्ये तरतुदी आहे. कुणाच्या वार्डामध्ये जर तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तर आमची काही हरकत नाही, पण ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलं त्यांच्यासाठी परत तुम्ही प्रयत्न करा ना. जरूर आमचं म्हणणं नाही, पण गेले 10 वर्ष तुम्ही त्या वार्डामध्ये काम करता. माझ्यावरती वैयक्तिक टीका करताय. माझी वैयक्तिक टीका नाही, माझी मी मुद्द्याला धरून बोलतोय. सन्माननीय सदस्य, आपण कोणावर वैयक्तिक टीका करू नका. मॅडम, संदर्भाला की जर आम्ही स्वीकृत सदस्यांची कामं जर केली तर आम्ही कुठे जायचं? आम्ही काय करावं त्यासाठी? मग मॅडम, सन्माननीय सदस्य, प्रत्येक सदस्याला आपले ठराव मांडण्याचा अधिकार आहे. नगरसेवकांनी करायचं काय मग? सन्माननीय सदस्य, आपण जरा बसा. त्यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर घेतले, त्यांना बोलू द्या. मग आपण मोठा महापौर महोदया, मी या सभागृहाला मी सांगू इच्छितो की पहिले माझे स्वीकृत नगरसेवक म्हणून या सभागृहामध्ये माझी निवडणूक झाली. माझा अधिकार काय या ठिकाणी? मला इथे कशासाठी या ठिकाणी बसवले आणि यावरती ऑलरेडी मागच्या सभामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये माननीय सचिव महोदयांनी त्यामध्ये स्पष्टीकरण त्यांना दिलेलं. परत त्या विषयावरती चर्चा नको. जे विषय आहे विषयाला धरून आपण बोलावं अशी माझी विनंती आहे. सन्माननीय सदस्य बोलावं. जे व्यवस्थेवर सांगितलं की त्यांनी सांगितलं त्यांना सर्व कामं करायचे अधिकार आहेत, पण आपणास माहिती आहे की सर्व जर आपल्याकडे 10 स्वीकृत सदस्य आहेत, त्या प्रत्येकाने 111 वार्डमध्ये कामं करायची ठरवलं, ठराव टाकायचे ठरवले, मग त्या लोकांनी काय करायचं? त्यांना लोकांनी कशासाठी निवडून दिले? त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. मग ह्या सभागृहामध्ये मागच्या वेळेला ठरवलं की बाबा विषय मला मी हार्ट केली 30 वर्ष झाले हे करतो. म्हणून आपल्याला सांगतो की ह्याच्या पाठीमाग कुठं असं घडलेलं नव्हतं. ह्याच्या पाठीमागचा इतिहास काढा तुम्ही. सचिव मॅडम, सन्माननीय सदस्यांना पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवकाचे जे अधिकार आहेत त्याच्याविषयी वाचून दाखवा. म्हणजे सभागृहातील प्रत्येक सदस्याचे त्याच्याविषयी असलेले जे मत आहे ते बदलेल. म्हणजे परत पुन्हा ह्या सभागृहामध्ये कुठल्या स्वीकृत सदस्यांनी आपले ठराव मांडले तर त्याच्याविषयी पुन्हा ही चर्चा नको व्हायला. आपण विस्तृतपणे त्या संदर्भात जरा सभागृहाला सांगा.
त्यांचं जे म्हणणं आहे की स्वीकृत सदस्याला काय ते एकदा त्यांना बोलू दे, म्हणजे प्रत्येक वेळी हा विषय येणार नाही. मी बोलली ह्या सभेमध्ये ह्याच्या पुढे मत यायला नको. शेवटचं माननीय सदस्य स्वीकृत सदस्यांच्या बाबतीत तरतूद विचारली होती मी. आपण मागच्या सभागृहात चर्चा केल्याप्रमाणे कलम 5(2) अन्वये 5(ब) अन्वये 5(2) अन्वये स्वीकृत सदस्य किती असावे याबाबतची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि स्वीकृत सदस्याला कामकाजामध्ये सहभाग घेता येईल, तथापि त्यांना मतदानाचा अधिकार असणे अशी तरतूद ऍक्टमध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. धन्यवाद सचिव मॅडम. आता आपण सर्व सदस्यांनी सन्माननीय सदस्य सचिव मॅडमनी कलम वाचून दाखवलेला आहे. स्वीकृत सदस्याला कामकाजात भाग घेता येऊ शकतो, म्हणजे स्वतःचे ठराव मांडता येतात. असं तिथं उल्लेख नाहीये की ठराव मांडण्याचा. ठराव मांडणे हा कामकाजाचा भाग आहे. ठराव मांडू शकतात, फक्त मतदानाचा अधिकार नाही. बोला सूरज पाटील. कसं आहे, सन्माननीय महापौर महोदय आणि सन्माननीय सर्व आयुक्त महोदय, सचिव मॅडम, सर्व सदस्य, प्रेक्षक, पत्रकार, कुठला मी मागच्या पंचायतीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात काम केलेला आहे. स्वीकृत सदस्य असताना सभागृहाने इलेक्टेड आणि सिलेक्टेड दोन प्रकारातून जातो. इलेक्टेड सदस्य हा जनसामान्यातून निवडून आलेला असतो. सिलेक्टेड हा त्या निवडून दिलेल्या सदस्याने निवडलेला सदस्य. त्याच्यामुळं त्याची भूमिका अजून त्याच्यात प्रभावी असते. तो त्या टेक्निकल बाबीतला माणूस असतो. आता आपली शेजारची महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, स्वीकृत सदस्याला स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व नियमावली आहे. आपल्याकडे आपण परंपरा 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 सांगून ना चुकीचं सुद्धा रेटून धरतोय ना, तर नियमावली विसरून गेलो. कुठल्या सदस्याने कुठं ठराव टाकायला तो त्याचा व्यक्ती स्वातंत्र्य झाला, सभागृहाने दिलेला. त्यापुढे तो ठराव टाकला म्हणजे त्याने काय त्याच्यावर स्टॅम्पिंग केलं असेल तर भाग नसतो. लोकहिताय निर्णय त्याने मांडावा. लोकांच्या हिताच्या विरोधातला निर्णय असेल तर सभागृह त्याला विरोधात द्यायची. व्यक्त होणं या सभागृहात प्रत्येकाला अधिकार आहे. व्यक्त ह्यानं व्हावं. नवीन शहराच्या बाहेरच त्याने काय सांगितलं नाही. विशिष्ट प्रभागातलं सांगणं त्याला रिस्ट्रिक्टेड बॉन्डिंग नाही. आणि त्याच्यामुळं हा जो वैयक्तिक भाग पकडला जातोय की सन्मान्य सगळं पडले हारले, कृपया निवडणूक संपली, कोणी सुद्धा एकमेकाला नमून तिथं चालण्यापेक्षा आपण सभागृहाचं कामकाजावर लक्ष द्यायचा. ह्या दृष्टिकोनातून अमित पेडकरांनी कुठलं काम सुचवलं तर आगवंडे साहेबांच्या कमीपणात सुचत नाही. असं सुचवणं म्हणजे त्याला काही त्यांनी काम हे करणं नाही. त्यामुळे सन्माननीय सदस्यांनी सातत्याने हा विषय काढून तो वेळ वाया जातोय. तर मागच्या पंचवार्षिकला आम्ही सुद्धा आमच्या प्रकारे ठराव मांडले, आम्ही सुद्धा कामं सूचित केली आणि रेकॉर्ड काढला. हळदणकर साहेब स्वतः स्वीकृत नगरसेवक होते. आपण सुद्धा आपली कामं सुचवलेली केली आपण ठराव मांडले. मी तर मांडले. मी माझा अधिकार वापरला. माझ्या पंचवार्षिकचा रेकॉर्ड काढावा. मी माझा अधिकार वापरला. मी गटार, रस्ता, फुटपाथ, आधी स्ट्रीट लाईट, मच्छरांच्या पासून, उंदरांपासून सगळे ठराव मांडले. मला तेव्हा कोणी अडवलं नाही, कारण लोक ऐकावं. आता माझी विनंती तर असेल, एकमेकाला स्पर्धात्मक बघण्यापेक्षा आता सगळे सभागृह सदस्य आहेत, अजूनही सदस्य इकडे आहेत तिकडे आहेत, पण द्वेषापोटी न वागता वेळ वाया न घालता ठराव कोण येऊन करायचं. नक्कीच मागच्या सभागृहाची मीही सदस्य होते आणि तेव्हा बहुतांश स्वीकृत सदस्यांनी ठराव तर मांडलेत, इव्हन लक्षवेधीही मांडलेले आहेत, कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. सन्माननीय आगोंडेजी, आपण आपलं म्हणणं मांडा, पण त्या विषयावर बोला. महापौर मध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की सचिव मॅडमने जे वाचून दाखवलं ते फक्त यांना सहभाग घेता येईल. मग ह्याची तोपर्यंत ह्याची महापालिकेला ऍक्ट प्रमाणे शासनाकडून कायद्याकडून पडताळणी पाहून रिसर्च माहिती मागून नंतर त्याच्यावर तो विषय घ्यावा, हे माझी विनंती राहील.
महानगरपालिका अधिनियम आहे जो बोला. सभाध्यक्षामध्ये आमोदे साहेबांनी काय विषय केला, त्यांची शंका असेल की त्यांच्या वॉर्डामधून ते विषय आलेले आहेत, पण प्रत्येक सदस्याला जे अधिकार आहेत तर मतदानाचा अधिकार सोडून सर्व अधिकार हे स्वीकृत सदस्याला आहेत. त्यामध्ये ठराव मांडण्याचे अधिकार देखील येतात. कायद्यामध्ये फक्त मतदान करता येणार नाही अशाच प्रकारची तरतूद आहे. ठराव प्रश्न हे ज्याप्रमाणे प्रत्येक सदस्याला अधिकार आहेत ते सर्व अधिकार स्वीकृत सदस्याला आहेत. आता मी सभाध्यक्षांना विनंती करेन की कोणाच्या अधिकारांमध्ये ही सभा नाही, आता सभा नाही, विषय जे आहे त्याच्यावरती चर्चा व्हावी, मी अशी विनंती करतो. अधिकाराचा विषय असेल, त्यांनी कुठला पुरावा असेल तर त्यांनी तो तसा सादर बोला. माझी अशी विनंती आहे की आम्ही पुरावा ठेवण्यापेक्षा सचिवांनी पुरावा ठेवला पाहिजे. तो आता ते निर्दोषपणे उत्तर देतात कुठले कलम दाखवून, तर असं कुठल्या ह्याच्यात मी बघितलं नाही, तर त्यांनी पुढच्या वेळेला तो पुरावा द्यावा ना की बाबा आमचं काय त्याला नामच नाही, आमचा काय विरोध नाही त्या गोष्टीला. माननीय सदस्य, अधिकार त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की कामकाजाचा अर्थ सगळे ठराव सगळं येतं त्याच्यात मतदानाचा अधिकार वगैरे सगळे अधिकार येतात. आपल्याला ह्या कामांविषयी काही बोलायचं असेल तर बोला, नाही तर मग आपण बसू शकता. कुलकर्णी मॅडम, आपल्याला या कामांवर बोलायचं आहे का? अधिकारांवर आपण आता चर्चा झाली मॅडम, त्याच्याविषयी मी तुम्हाला बोलली आपण कामकाजावर बोलू शकता. ठीक. सन्मान्य महापौर, सन्मान्य आयुक्त साहेब, सर्व सन्मान्य सदस्य, सन्मान्य पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षक गृहातील प्रेक्षक, मला हे बोलायचं आहे की हा जो ठराव मांडलेला आहे, आज आपण स्वीकृत नगरसेवक ॲज अ काउन्सिलर काम करतो. भारतीय राज्यघटनेचे 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आर्टिकल नंबर 243R नुसार स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींना प्रमुख स्थान दिलेलं. मग ते स्थान कुठे गेलं? आज जर आमचा हक्क, आज माझा एकटीचा हक्क नाहीये, पुन्हा 5 नगरसेवकांचा हक्क हिरावून घेत आहे का? कसं बोलतो रे, मेन रोड आहे. ह्याच्या आधी ते बोलले की आमच्या माजी नगरसेवकांनी जे ठराव पाठपुरावा केले, ठराव टाकले, त्यामध्ये कोणी हस्तक्षेप केला होता का? मग आज आम्ही आमच्या कामांमध्ये हे लोक का हस्तक्षेप करतात? प्रत्येक सदस्याला त्यांचे ठराव मांडण्याचा अधिकार आहे. त्याने तुम्ही तुमच्या प्रभागाचे ठराव मांडा. तुम्हाला तुमच्या अधिकारापासून कोणीही वंचित केलं नाहीये. मॅडम, हा विषय आपण आपले जे ठराव आहेत त्यांच्यासाठी घेतलाय. तुम्ही ह्या ठरावामध्ये जे कामकाजाचे विषय आले त्याच्याविषयी बोलू शकता. त्याच्यावर आपला प्रभाग आहे, आपण बोलू शकता, त्याच्यावर आपलं मत मांडू शकता. पण अधिकाराचा आता सचिव मॅडमनी आपल्याला पूर्णपणे सांगितलेलं आहे की काय अधिकार आहे, तर त्याच्याविषयी परत चर्चा नको. आपण ह्या जे ठराव आले त्याच्याविषयी काही बोलायचंय का आपल्याला? कुठल्या ठरावावर, कोणत्या अधिकारानुसार तुम्ही इतर नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये हस्तक्षेप करू शकता? तो पण कायदा दाखवा ना मॅडम. सन्माननीय जे स्वीकृत नगरसेवक आहेत त्यांना पूर्ण 111 वॉर्डांविषयी ठराव मांडायचा अधिकार आहे. ते नवी मुंबईमध्ये संपूर्ण कुठल्याही ठरावावर म्हणजे विषयावर ठराव मांडू शकतात. त्या महानगरपालिका अधिनियमाने त्यांना अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण त्याच प्रभागात का ठराव मांडला, तो त्यांचा स्थानिक प्रभाग आहे म्हणून कदाचित सुरुवातीला त्यांनी त्यांच्या प्रभागात विषय मांडले असते. तुमचे काही विषय असतील तुम्ही तुमच्या ठराव आहे तुमच्या कामाविषयी. मॅडम, जर एखादा सदस्य इन्फिनिटी किती 24 त्याच्यावर आपलं बोलणं झालेलं आहे, गोष्ट पहिली सभा यायच्या आधी ते ठरलेलं नव्हतं आणि अधिनियमामध्ये असा कुठलाही नियम नाहीये की किती ठराव टाकायचे आणि किती प्रश्न. त्याच्यामुळे आता त्या सभेनंतर ही पहिली सभा आहे आपली जी तहकूब झालेली आहे, त्या सभेनंतर गटनेत्यांनी एकत्र बोलून ठरवलेलं आहे की 5 प्रश्न आणि 3 ठराव. पुढच्या सभेपासून तसंच होणार आहे. पण आता ही सभा आपली आधीची सभा आहे, त्याच्यामुळे ते त्यांनी आधी मांडलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या विषयावर आता आपण ऑलरेडी सूचना केलेल्या आहेत.
महापौर मॅडम, मला तुमच्यातर्फे सचिव मॅडमला विनंती करायची. मॅडम, महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 5(3) वाचून दाखवा. 5 सचिव मॅडम 5(2)(अ). माननीय महापौर यांनी सूचित केल्याप्रमाणे आणि सन्माननीय सदस्य यांनी अधिनियमाचे कलम 5(3) वाचून दाखवण्यात यावा अशा सूचना दिल्याप्रमाणे कलम 5(3) मध्ये पालिका सदस्यांच्या निवडणुकीच्या प्रयोजनासाठी प्रत्येक शहर ज्या प्रभागात विभागले जाईल त्यांची संख्या व सीमा शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे वेळोवेळी निर्दिष्ट करेल. व्यवहार्य असेल तितपत सर्व प्रभाग आटोक्षित क्षेत्रे होतील आणि प्रत्येक प्रभागातील व्यक्तींची संख्या अगदी अलीकडच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार अदमासे तीच राहील. प्रत्येक प्रभागातून केवळ एकच पालिका सदस्य निवडून देण्यात येईल. त्याचा परंतु महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा अधिनियम 2024 याच्या प्रारंभानंतर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत प्रत्येक प्रभागातून शक्य असेल ते मॅडम, प्रिंटिंग मिस्टेक आहे. 5(2)(अ). मग अशी ते विचारणं 5(2) वाजते मॅडम. हा 5(2)चा अ वाजते की प्रत्येक महानगरपालिका पुढील सदस्यांची पंडी असेल. त्यातला अ प्रत्यक्ष प्रभाग निवडणुकांमध्ये थेट निवडून आलेले खालील तक्त्यात निर्दिष्ट केलेल्या संख्येतील पालिका सदस्य आणि तक्ता देण्यात आलेला आहे. लोकसंख्या आणि त्यानुसार पालिका सदस्यांची संख्या. माननीय महापौर मॅडमला विनंती आहे की हा तक्ता वाचायचा आहे का मॅडम? लोकसंख्या आणि त्यात पालिका सदस्यांची संख्या दर्शवण्यात आली आहे. नाही आवश्यकता मॅडम. अनुसार प्रभाग निवडणुकांमध्ये खालीलप्रमाणे पालिका सदस्य असतील असे नमूद केलेले आहे आणि त्याच्यामध्ये तक्ता देण्यात आलेला आहे. लोकसंख्या एका बाजूला आणि त्यानुसार पालिका सदस्यांची संख्या एका बाजूला. सन्माननीय सदस्य, इथं 5(2) मध्ये कुठलाही स्वीकृत सदस्याविषयी त्यांच्या अधिकाराविषयी काहीही नोंद नाहीये. प्रत्येक प्रभागामधून एकच सदस्य निवडून आले आणि आता प्रभाग समिती आहे तर 4 वॉर्डांचा एक प्रभाग आहे आणि त्याच्यातून 4 नगरसेवक. पण स्वीकृत नगरसेवक जे पक्षात सिलेक्टेड आहेत ते प्रभागातूनच नाही तर पूर्ण नवी मुंबईतले कुठलेही विषय मांडू शकतात. मी सन्माननीय सदस्य श्री अमृत मेडकर यांनी मांडलेला ठराव क्रमांक 40 मंजुरीसाठी टाकत आहे. ठराव क्रमांक 40 ते 63 तदर्थ समितीकडे पाठवत आहे अभिप्रायासाठी. विषय क्रमांक 1976 ते 78 सन्माननीय सदस्य रवींद्रजी धापे साहेब मांडले. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सहगृह नेते, सन्माननीय सर्व सदस्य, प्रेक्षक आणि पत्रकार बंधू, ठराव क्रमांक 76 ते 78 लिहिल्याप्रमाणे आणि नंतर मला बोलण्याची संधी द्यावी. माननीय महापौर मॅडम सन्माननीय महापौर महोदय, तिने मी हे ठराव मी तुम्हाला
नीट बोललो मला उलटं बोलतोय. तुम्हाला काय बोलायचं बोलून घ्या, मला परवानगी नाही. आम्ही तिथे गेलो ना आम्हाला बसू देत नाही. तुम्हाला सांगतो तिकडे. मी आम्ही तिथे गेलो ना आम्हाला बसू देत नाही. तर हे पण तुम्ही लक्षात ठराव क्रमांक 76 जो आहे विषय. मागून तुमचा पण विषय लक्षात सेक्टर घ्या. 19 व 19 मी तुम्हाला सांगतोय तुम्ही त्याचं उत्तर दे, शॉर्ट उत्तर देतोय तुम्हाला. तिथे बसू देत. शॉर्ट उत्तर देतोय मी परत एकदा बोलतो मी शॉर्ट उत्तर देतोय तुम्हाला. बोलायला नाही सांगितलं. तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये उभा नका राहू असं मी तुम्हाला एकदम शॉर्ट उत्तर देतोय. आम्ही तिकडे गेलो ते आम्हाला बसू देत नाही. हाच आवाज असतो तुमचा. बसा ना. हा, बसतो ना. काय अडचण नाही. तुम्हाला बसा. काय अडचण नाही. तुम्ही माहिती घ्या. त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये काय विषयच नाही. माती असेल, दगड असेल, धोंडे असतील, तुम्ही तिथे जे खऱ्या बसलो ना आम्ही, तुम्ही काय करता? सेक्टर 13 मधून तो येत असतो. प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी त्याच्यामध्ये येणारी माती, बाकीची जे दगड किंवा बाकीचे जे सामान आहे तसंच त्या ठिकाणी राहतं. परंतु तो जो नाला झालेला आहे तो 19च्या फायर ब्रिगेडच्या पर्यंतच झालेला आहे. आम्ही ज्यावेळेस निवडणुकीच्या माध्यमातून सेक्टर 23-25 या ठिकाणी फिरत होतो, सोनिया सुतार त्या ठिकाणी असतील किंवा आमचे सहकारी सुनील पाटील त्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी देखील मॅंग्रोव्ह असल्यामुळे आणि नाल्याची दुरुस्ती नसल्यामुळे त्या ठिकाणची जी जनता आहे, रहिवासी आहे, ते त्रस्त झालेले आहेत. मी या माध्यमातून एवढंच सांगेल की या नाल्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हायटाईट मध्ये भरतीमध्ये जे पाणी येतं त्या पाण्यामध्ये पुन्हा मॅंग्रोव्हचं त्या ठिकाणी येऊन पुन्हा त्या नाल्याच्या बऱ्याचशा अंशी, बऱ्याचशा परिसरामध्ये त्या मॅंग्रोव्हची उत्पत्ती झालेली आहे. अनेक ठिकाणी झाडं झुडपं वाढलेली आहे. आपण जेव्हा या ठिकाणी नाल्याची साफसफाई करण्याचं कामं देतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा गाळ काढला जात नाही. ते फक्त झाडं झुडपं, छोटी मोठी झाडं झुडपं आहे ते काढण्याचा प्रयत्न करत असतात. आज मला त्या ठिकाणी सांगायचं आहे की तो नाला 10 ते 12 वर्षानंतर झाल्यानंतर जवळजवळ त्याच्यामध्ये 1 मीटरचा गाळा साचलेला आहे. जो व्ही शेपचा मधून जाणारा नाला पाणी पाण्यासाठी जो जागा होती ती जागा पूर्णतया भरलेली आहे. मला आपल्या माध्यमातून आयुक्त साहेबांना त्या ठिकाणी विचारायचं आहे की आयुक्त साहेब आपण काल परवाच त्या ठिकाणी सगळ्या पावसाळी नाल्याची पाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये आता कदाचित या सुद्धा नाल्याचे आपण पाणी केले असेल, आपल्या पाणीमध्ये त्या नाल्याची झालेली दुरावस्था आपल्या लक्षात आलेली असेल तर महापौर महोदया एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छितो की हा नाला त्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती न करता या ठिकाणी त्याची पाहणी करून व्यवस्थित त्याची आखणी करून त्याच्यामध्ये असणारे त्या ठिकाणी पडलेले खड्डे, त्या ठिकाणी पडलेले साचलेले माती असेल किंवा त्या ठिकाणी झालेली दुरावस्था असेल त्याची पुनश्च त्या ठिकाणी दुरुस्ती करावी, सुधारणा करावी अशा पद्धतीने मी या ठिकाणी आपल्याकडे मागणी करतो. त्याचप्रमाणे 77 जो ठराव आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सायकल ट्रॅक तो सन 2021 साली त्या ठिकाणी परिपूर्ण झाला. मला वाटतं 2019 आणि 20च्या कालखंडामध्ये त्याचं काम झालं. 2021च्या कालखंडामध्ये मला वाटतं कोरोनाची सेकंड वेव्ह होती. त्यावेळेस सभागृह नेते सन्माननीय सागरजी नाईक असतील त्यांच्या हस्ते त्यावेळेस आमचे नेते म्हणून त्यांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी त्या सायकल ट्रॅकचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला, उद्घाटन केलं. परंतु त्यावेळेस मला वाटतं नेत्रा शिर्के मॅडम असतील, सुरेश शेट्टी असतील किंवा मी असं माझ्यासहित 16 लोकांवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला. आदरणीय सागर नाईक साहेब बरोबर की नाही, 16 लोकांवरती गुन्हा दाखल झाला. परंतु तो सायकल ट्रॅक त्यावेळेस झाला. त्या सायकल ट्रॅकच्या बाजूला दोन्ही बाजूला त्या ठिकाणी मला वाटतं संरक्षण कठडे होते. आज त्या ठिकाणी सायन्स पार्कचा एंड होतो, त्याच्या बाजूला 19 ईस्ट महाकाय असं त्या ठिकाणी कॉलनी, त्या ठिकाणी निवासी संकुल त्या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटतं 564 घरांचं ते संकुल आहे आणि त्याच्यामध्ये जी मध्यंतरी त्या ठिकाणी संरक्षक भिंत जी होती आपली ही संरक्षक भिंत त्या ठिकाणी निघाली गेलेली आहे. मी वारंवार प्रशासनाला त्या ठिकाणी मागणी केली होती की त्या ठिकाणी असणारी संरक्षक भिंत, त्या ठिकाणी असणारे कंपाऊंड त्या ठिकाणी आम्हाला पुनश्च करण्यात यावं. परंतु आज 1-1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी 19 ईस्ट मध्ये सगळे रहिवासी राहायला आलेले आहेत. आज ती 19 ईस्टचं सायकल ट्रॅक आहे की महानगरपालिकेचं 19 ईस्टची जागा आहे हे संशोधनाचा भाग झालेला आहे. त्या ठिकाणी कोणताही मध्यंतरी कोणतेही मानमर्यादा नाही, त्या ठिकाणी कोणताही संरक्षक भिंत नाही, त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल नाही आणि मध्यंतरी देखील आपण मागणी केली असता फक्त त्या ठिकाणी मला वाटतं 27 ते 28 मीटरची संरक्षक भिंत त्या ठिकाणी रिटर्निंग वॉल त्या ठिकाणी बांधण्यात आली आणि ती रिटर्निंग वॉल फक्त आपल्या सायन्स पार्कच्या कोपऱ्यापर्यंत घेण्यात आली. आयुक्त महोदय आपण देखील त्या ठिकाणी जाता पाहत असता त्या ठिकाणी जो 19 ईस्टचा पार्ट आहे त्याच्यामध्ये पूर्णतः त्या ठिकाणी रिटर्निंग वॉलचं काम करण्यासंदर्भात या ठिकाणी मी आपल्याला मागणी करतो. आणि ज्या पद्धतीनं अमराबादच्या बरोबर सुद्धा त्या सायकल ट्रॅकला सुद्धा संरक्षक भिंत होती ती आज काय ती काही राहिलेली नाही. त्या ठिकाणी असणारे संरक्षक जे कठडे आहेत ते भंगार माफियाने कधीच चोरून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही बाजूला आज त्या सायकल ट्रॅकच्या जागेवरती रात्री आपण जर रात्री 11च्या
10च्या नंतर गेलो तर त्या ठिकाणी जे औरंगाबादवरती उभे राहणारे जे ट्रक आहेत, क्लिनर ड्रायव्हर असतील किंवा बाकीचे कोणी त्या ट्रक मधील मनुष्य माणसं असतील, त्यांचा त्या ठिकाणी आपले तृतीयपंथी असतील किंवा इतर असतील त्या ठिकाणी घेऊन जाऊन बरेचसे गैरप्रकार त्या ठिकाणी सायकल ट्रॅकमध्ये रात्रीचे सुद्धा चालतात. त्या ठिकाणच्या रहिवाशांनी देखील आपल्याकडे तक्रार केलेली आहे. कृपया लवकरात लवकर यांना प्रायोरिटीने या सायकल ट्रॅकमधील रिटेनिंग वॉलच्या कामांना आणि संरक्षण भिंतीला प्रायोरिटीने आपण त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं. त्याचप्रमाणे 78 मध्ये मी एक सांगितलेलं आहे की आम्रमार्गाची फुटपाथची दुरुस्ती व टॉयलेट बॅरलची दुरुस्ती. सन्मान्य महापौर महोदय, आपल्या माध्यमातून मी आयुक्तांचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो की त्या ठिकाणी जे नॉईज बॅरियर लावलेले आहेत, तसं सरोज पटेल मॅडमच्या पलीकडच्या बाजूला आहे, एकता विहार पासून तर मला वाटतं अपोलो हॉस्पिटलच्या कोपऱ्यापर्यंत, म्हणजे पंचशीलच्या कोपऱ्यापर्यंत आमच्याकडे 247 बॅरिकेड उभे केलेले आमच्या बाजूला. जवळजवळ 4 कोटीचं काम त्यावेळेस करण्यात आलं, परंतु त्याच्यामधलं पलीकडच्या बाजूला 4 कोटीचं असेल, आमच्याकडे 4 कोटीचं असेल. पलीकडच्या बाजूला जवळजवळ 28 ते 30 बॅरिकेड उपसून नेलेले आहेत, काढून नेलेले आहेत भंगार माफिया चोरांनी, आणि अलीकडच्या बाजूला 17 नेले होते. त्याच्यानंतर आदरणीय आयुक्त साहेब आपण जे येणारे पोलिटिशियन जे पवार साहेब आहेत त्यांच्याकडे तक्रार केली. आपला जो कार्यकारी अभियंता आहे त्यांच्याकडे तक्रार केली, परंतु कार्यकारी अभियंता आपल्याला काही इंटरेस्ट आहे असं मला वाटत नाही. रिटायरमेंटची 14-15 दिवसांनी त्यांची वेळ आहे, त्याच्यामुळे ते कोणत्याही बाबतीत लक्ष घालत नाही. आणि जेव्हा 17 बॅरियर त्या ठिकाणी 17 हे राहिले होते, आज 17चे 27 झालेले आहेत. म्हणजे त्या चोरांना पकडल्यानंतर सुद्धा एका बॅरिकेडमध्ये 6 मला वाटतं 7 प्लेट आहेत. म्हणजे आज पुन्हा एकदा त्या 60 प्लेट आपल्या चोरीला गेलेल्या आहेत. आधीच 1-1.5 कोटीचा मालमत्ता चोरीला गेली होती सगळं प्रोटेक्ट आहे. आज त्या ठिकाणी 5 कोटी दुरावस्था झालेली आहे. म्हणून त्या नाईट बॅरियरची फक्त जे चोरीला गेलेले आहेत त्याच नाईट बॅरियरची आमच्याकडे दुरुस्ती करावी आणि पलीकडे गेली तर फार बरं होईल. अशा पद्धतीची मी प्रामुख्यानं आणि प्राधान्यानं मागणी करतो आणि त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी प्रशासनाला आदेशित करावा असं माझी आपल्याला विनंती आहे. सन्माननीय सनुजा सुधारणे. सन्मान्य महापौर मॅडम, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य पत्रकार बंधू आणि प्रेक्षक बंधू, ठराव क्रमांक 76 ते 78 सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सभागृह नेते, आत्ताच एक नुकतीच एक बातमी आली की माझ्या आयुर्वेद विभाग सेक्टर 16 सेक्टर 4 मध्ये नाट्यगृहाचं काम चालू आहे. त्या नाट्यगृहाच्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि त्या ठिकाणी जे कामगार आहेत ते कामगार त्या ठिकाणी अडकलेले आहेत. तर सन्माननीय आयुक्त साहेब, महापौर साहेब, आपण त्वरित त्या ठिकाणी कारवाई व्हावी त्या लोकांना वाचवण्यासाठी अशी सूचना म्हणतात. धन्यवाद. सभागृह या ठिकाणी चालू असल्यामुळे मी त्या ठिकाणी उपस्थित नाही आहे, परंतु मी सर्व नागरिकांशी दिलगिरी व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सचिव. सन्माननीय नगरसेवक रवींद्र इटापे साहेब यांनी मांडलेल्या या 76 नंबरच्या प्रस्तावावर बोलत असताना सन्मान्य महापौर महोदया, जो 2013 मध्ये 2014 मध्ये ह्या नाल्याचं काम निघालं, त्यावेळी 3 टप्प्यात ते काम निघालं होतं आणि त्या 3 टप्प्यात सेक्टर 13 पासून सांगितल्याप्रमाणे सेक्टर 19 पर्यंत 2 टप्प्यातलं काम झालं. 3ऱ्या टप्प्यातलं काम होतं 25 आणि 27 इथल्या त्या मध्यवर्ती नाल्याची दुरुस्ती, परंतु ते काही कारणास्तव 3 टेंडर निघाले होते, पण ते 2 टेंडरचं काम वर्कऑर्डर निघून पूर्ण झालं आणि 3ऱ्या टप्प्याचं काम ते 25 आणि 27 थांबवलं गेलं आणि ते वारंवार पाठपुरावा करूनही आजतागायत झालेला नाही आणि तो सिडकोकालीन नाला आणि ह्यावेळी आताच्या स्थितीला एकदम अत्यंत दुरावस्थेत आहे. खूप सगळं गाळ साचलेला आहे आणि खरोखरच त्याचा त्रास, तिथल्या दुर्गंधीचा त्रास आणि तो गाळ, आज आपण यांनी काम काढलेलं आहे त्याची दुरुस्ती कराल, परंतु ते पाणी ह्याच नाल्यातलं पुढच्या सेक्टर 25 आणि 27च्या नाल्यातनं वाहून जाणार आहे सेक्टर 50च्या नाल्यापर्यंत. जर त्याची दुरुस्ती जर झाली नाही तर ह्या दुरुस्ती करत असताना ह्या दुरुस्तीचाही आपल्याला उपयोग होणार नाही. पुन्हा तो गाळ पुन्हा त्या ह्याच्यामध्ये जाईल. तर या नाल्यासोबतच
त्या सेक्टर 25 आणि 27च्या नाल्याचंही काँक्रिटीकरणचं आणि पुनर्बांधणीचं काम करावं. ज्या काही तांत्रिक अडचणी असतील, तुम्हाला ज्या एनओसीज असतील ह्या पालिकेनेच काढल्या गेल्या पाहिजेत. कारण जर त्याच वेळेमध्ये हे काम झालं असतं तर आज जी दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था तशी झाली नसती. मॅनग्रोव्ह वाढलेले आहेत आणि ह्यासाठी आपण महापालिकेने पुढाकार घेऊन हे नाल्याचं काम लवकरात लवकर ह्या पूर्ण करावं अशी मी या महासभेला आणि आपणास आणि आयुक्त साहेबांना विनंती करते. तसंच मॅडम सेक्टर 19 येथील नॉईज बॅरियर जसं सरोज पाटील मॅडमच्या एका मिलिटरी गार्डन आणि ह्या बाजूला जे नॉईज बॅरियर्स लावलेले आहेत, नॉईज बॅरियरची माझी वारंवार मागणी आहे. LIG ब्रिजवर नॉईज बॅरियर लावावे. दोन्ही बाजूला रेसिडेन्शियल एरिया आहे, शाळा कॉलेजेस आहेत, रेसिडेन्शियल रहिवासी बिल्डिंग. सन्मान्य सदस्य, विषयावर बोला. एक सेक्टर 19चे जे विषय आहेत त्याच्यावर बोला. आपली जी मागणी आहे ना, आपण आपले ठराव टाकून ती मागणी मांडा. कारण प्रत्येक सदस्य दुरुस्ती करत असताना मॅडम मी आपल्या विनंतीच करते की ही नॉईज बॅरियरचे जी दुरुस्तीचे नाव, ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे नॉईज बॅरियर लावलेले आहेत, दुरुस्तीच्या नावाखाली नॉईज बॅरियर उतरवले जातात आणि तेच पुढे चोरीस जातात. तर आपण त्या ठेकेदारास आपण जबाबदार ठरावं. कारण हे नॉईज बॅरियर चोरीस जाऊन कुठे जातात आणि पुन्हा त्याचं दुरुस्तीचं काम आलंय. पुन्हा हे नॉईज बॅरियरची दुरुस्ती आल्यावर पुन्हा ते असेच चोरीस जाते. कारण हे ठेकेदार जो दुरुस्तीच्या नावाखाली खोलून ठेवतो आणि उद्या दुसऱ्या दिवशी ते चोरीस जातात. तर आपण या ठेकेदाराकडून ह्याची सखोल चौकशी करावी अशी विनंती मी आपणास करीत आहे. सन्माननीय सरोज पाटील मॅडम, आपण सेक्टर 19 वर बोलणार आहात. ठराव तो आपल्या प्रभागातला जर सेम ठराव असेल ना तर आपण ठराव टाका. तो सेक्टर 19 विषय बोलणार आहात का आपण? पण त्यांच्या आपल्या प्रभागाचा ठराव याच्यात आपण आणू नका. तो आपण मांडा. तो सन्माननीय महापौर महोदया, मला आपल्याकडे अपेक्षा नव्हती की आपण एकाला एक नाही आणि एकाला एक नाही असं द्या. सन्माननीय सदस्य, प्रत्येकाला बोलायला देते, पण त्यांनी त्याच ठरावावर बोलावं. जेव्हा रुपयाचा विषय येतो तेव्हा प्रत्येकाला त्या विषयावर बोलायला. आता त्याच ठरावावर बोलणार आहे कारण ह्याचा नॉईज बॅरियरचा विषय. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय आणि सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू भगिनी, प्रेक्षक वर्गातील प्रेक्षक, आता सन्माननीय सदस्य त्यांनी जो ठराव मांडला होता सेक्टर 19 नेरूळ येथील आम्रमार्ग लगतच्या फुटपाथची दुरुस्ती व नॉईज बॅरियरची दुरुस्ती करणे. खरोखर आहे सन्माननीय सदस्यांनी, इथापे साहेबांनी, आम्ही जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो तेव्हा लोकांची कळकळीची विनंती होती. तिथे लोकांचा एवढा आवाज होता की अक्षरशः तिथल्या जे लोक होती. सन्माननीय सदस्य, आपण जरा शांतता राहा. सदस्य बोलताय. जयवंत सुतार साहेब, सन्मान, तुम्ही एवढे वरिष्ठ आहेत आमच्यासाठी. बोला मॅडम. सन्माननीय महापौर महोदया, त्या विषयावर मला हेच बोलायचं होतं की जे नॉईज बॅरियर आपण पोटतिडकीने काही विषय मांडतो आणि ते केले जातात. आता ते नॉईज बॅरियर तुम्ही इथापे साहेबांनी सांगितलं, तिथे आम्ही एवढे ते चोरीला गेलेले आहेत नॉईज बॅरियर. आम्ही कंप्लेंट केली, पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. महापौर महोदया, आपण जे कामं काढतो, पोटतिडकीने कामं काढतो आणि ते तिथे बसवले जातात, मग त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम कोणाचं आहे? आता ते कॉन्ट्रॅक्टरने ठेवावा का महापालिकेने त्याच्यावर अंकुश ठेवावा? प्रत्येकाने म्हणजे सलुजे मॅडम पण बोलले, इथापे साहेब पण बोलले आणि तोच माझ्या प्रभागात होतं. माझं नाव घेतलं साहेबांनी आणि खरोखर ती आवश्यक बाब आहे की आपण एवढे पैसे कॉन्ट्रॅक्टरला देतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ते लावून देतो, तर त्याच्यावर त्याची निगा राखणे ही जबाबदारी कोणाची आहे? महापौर महोदय, आयुक्त महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी काहीतरी आपण प्रबंध करा की जेणेकरून परत आता आपण ते लावणार आहे, देखभाल दुरुस्ती तर करणार आहोत आपण. समजा आता त्यांनी सांगितलं की परत लावा ते, पण परत जर चोरीला गेले तर याला जबाबदार कोण? महापौर महोदया,
तर त्याच्यासाठी आयुक्त महोदयाने काय ते उचित निर्णय घ्यावा. धन्यवाद. महापौर महोदया, या संदर्भात सन्माननीय उमेश पाटील कार्यकारी अभियंता, वागचौडे कार्यकारी अभियंता बेलापूर या दोघांनी सुद्धा आणि मी सन्माननीय पवार जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे येणाऱ्या पोलीस स्टेशनचे आहेत त्यांच्याकडे तक्रार केली. त्या ठिकाणी 3 चोर पकडून दिले, परंतु पकडून दिल्यानंतर ते पुन्हा बाहेर आले. आज बाहेर येऊन पुन्हा ते उद्योग करतायत. आज आपल्या त्या संदर्भात त्या ठिकाणी मी आपले सीसीटीव्ही कॅमेरे आपल्या संदर्भाची सूचना केली होती, त्याची सुद्धा अजून अंमलबजावणी झालेली नाही. ज्या ठिकाणी आम्रमार्ग हा एवढा महत्वाचा आम्रमार्ग आहे त्या ठिकाणी काहीही कोणतेही सीसीटीव्हीची आणि कोणतेही तरतूद त्या ठिकाणी केलेली नाही. तर त्या संदर्भात सुद्धा आपण प्रशासनाला विचारलं काय केलंय म्हणून. आपण तेच महानगरपालिकेची प्रॉपर्टी जवळजवळ 1.5 ते 2 कोटीची प्रॉपर्टी त्या ठिकाणी चोरीला गेलेली आहे. आपण वारंवार सूचना करून सुद्धा त्या ठिकाणी कुणीही लक्ष घालत नाही. माझं आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की आपण प्रशासनाने काय केलं तेवढं सांगावं. सन्माननीय सुनील पाटील. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार बंधू, महापौर महोदया, सन्माननीय गीताबाई साहेबांनी जो ठराव मांडलेला 76 नंबरचा सेक्टर 19 मधील नाला अतिशय नवी मुंबईतील नेरूळमधील हा जो नैसर्गिक जो नाला आहे खरोखरच नेरूळमध्ये जे पारसी करून जे पाणी येतं पावसाचं पाणी आणि MIDC मधून जे दूषित पाणी येतं ते पाणी वाहून नेणारा हा नाला मला वाटतं सेक्टर 17, सेक्टर 19, सेक्टर 21, 25 च्या पलीकडे जाऊन रेल्वे क्रॉसिंग करून समुद्राला मिळतं. हा जो नाला आहे हा खरोखरच एक समाजसेवेचं कार्य करणारा नाला म्हणून म्हटलं चुकीचं ठरणार नाही. कारण शहराचं जे पाणी दूषित पाणी वाहून नेण्याचं काम हा नाला करत आहे. ह्या नाल्याकडे अवलंबून या ठिकाणी महानगरपालिकेचं थोडंफार दुर्लक्ष झालं असं मी आवर्जून म्हणेन. कारण काही ठिकाणी हा जो नाला आहे जो हायवे पासून सेक्टर 21 पर्यंत येतो तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पोकळणी करून झालेला आहे. परंतु सध्या त्या ठिकाणी पावसाचं पाणी येत असतं त्या ठिकाणी बराचसा घाट त्या नाल्यामध्ये त्यांनी सर्वांनी देखील सांगितलं त्या ठिकाणी तो घाट त्या ठिकाणी साचलेला आहे. पुढचा जो नाला आहे सेक्टर 21 पासून पुढचा पण नाला आहे तो रेल्वे क्रॉसिंग करून समुद्राला मिळतो. त्या ठिकाणी त्या नाल्याकडे अजून काही म्हणजे दुर्लक्षित झालेलं आहे. त्यावेळेला अनेक वेळा संजय सुधीर मॅडमनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले होते की त्यावेळेला काय सांगितलं की त्यामध्ये मँग्रोव्ह असल्या कारणाने ते त्या ठिकाणी ते नाल्याचं काम होत नाही. हा पण मोद्या सन्मान आयुक्त साहेब आपण सांगू इच्छितो हा जो नैसर्गिक नाला आहे जो ज्या नाल्यामध्ये आम्ही लहानपणी त्या ठिकाणी मच्छी पकडायचो बाजूला मिठागर असायचं पुढे तो त्या ठिकाणी शेती आजूबाजूला शेती असायची. ह्यामुळे मँग्रोव्ह त्या ठिकाणी आले कसे तर त्या ठिकाणी ज्या वेळेला समुद्राचं पाणी आलं त्या पाण्यातून त्या ठिकाणी ते मँग्रोव्ह हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे आले. त्या सुरुवातीला नव्हतेच मग केवळ मँग्रोव्ह त्या ठिकाणी आहेत म्हणून त्या ठिकाणी ते दुरुस्ती होत नाही असं सांगितलं जातं. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो बाजूला स्टार्टिंग कॉलेज आहे, टिळक कॉलेज आहे, आजूबाजूला वस्ती आहे, यातून जाणारा हा नाळा आहे. तो नाळा त्या ठिकाणी त्याच्याकडे सगळी सुशोभीकरण व्हावं कॉन्क्रिटीकरण त्याचा पुढचा नाळा झालेला आहे तो नाळा पुढेही त्याप्रमाणे कॉन्क्रिटीकरण व्हावं आणि शहराचा जो पाणी आहे तो गाळ आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याचा निजारा व्हावा या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी सभागृहात आपण आपल्याला सांगू इच्छितो लवकरात लवकर त्या नाल्याचं दुरुस्तीकरण आणि चांगलं कॉन्क्रिटीकरण व्हावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य रवींद्रजी इथापे साहेब यांनी जे ठराव क्रमांक 76 ते 78 मांडलेले आहेत ते मी महानगरपालिका कामकाज पूरक समितीकडे अभिप्रायासाठी पाठवत आहे. ठराव क्रमांक 79 ते 81 सन्माननीय सदस्य रेखा म्हात्रे मॅडम मांडले. सदस्य अनुपस्थित तर त्यांचा ठराव पारगळलेला आहे. ठराव क्रमांक 82 ते 91 सन्माननीय सदस्य सुरेशजी कुलकर्णी मांडते. सदस्य अनुपस्थित ठराव पारगळण्यात आहे. ठराव क्रमांक 92 ते 96 सन्माननीय सदस्य अबोली कुलकर्णीजी मांडते. सन्माननीय महापौर, सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय सर्व सदस्य,
सन्माननीय पत्रकार बंधू दिले आणि प्रेक्षक मी ठराव क्रमांक 92 ते 96 दिल्याप्रमाणे अबोली मॅडमनी जे 92 ते 96 ठराव मांडला त्यांनी सन्मान्य सदस्य आपल्याला बोलायचं आहे, बोला. ठराव क्रमांक 93 बद्दल बोलेल. तुर्भे विभागातील प्रभाग क्रमांक 20 हनुमाननगर येथे डम्पिंगला लागून जी मुस्लिम वस्तीचा भाग आहे तसेच बुद्ध विहाराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आरसीसी शौचालय बांधण्याबाबत. मॅडम, तुर्भे विभागातील प्रभाग क्रमांक 20 हनुमाननगर येथे परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण आजही लोक मूलभूत सोयीसुविधांसाठी झगडत आहे. आज आपण 2026 मध्ये वावरतो. आज आपण एक स्वच्छ नवी मुंबई, सुंदर नवी मुंबईकडे वाटचाल करतो आणि आपण आहोत. कदाचित झोपडपट्टी भाग हा त्याच्यापासून वंचित आहे. आजही लोक उघड्यावर शौचास जातात. पण त्यासाठी ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याचा विचार आपण करावा अशी माझी विनंती आहे. आणि तसेच ठराव क्रमांक 95 बाबतीत बोलायचं झालं तर तुर्भे विभाग येथील हनुमाननगर येथील मुख्य रस्त्यांच्या तसेच अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पावसाळी गटाराची सुधारणा करणे आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे. मॅडम, काही दिवसातच पावसाळा सुरू होईल आणि जो मुख्य रस्ता आहे, जो फैजलचा रोड आहे, तो मेन रोड MIDCचा आहे आणि मोठमोठ्या अवजड वाहनांमुळे तो रस्ता नेहमी खराब होत असतो आणि पावसामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्याचा भरपूर असा त्रास होत असतो. तर त्यासाठी ही पण अतिशय गंभीर बाब आहे की गटारे स्वच्छ केली पाहिजेत आणि जे काही काँक्रिटीकरण आहे ते पण करून घ्यायचं म्हणजे, कारण आता आपल्याकडे टाईम पण कमी आहे. 1 महिन्यात आपला पावसाळा पण चालू होईल. त्याआधी ह्या विषयावर हा विषय घ्यावा अशी माझी विनंती राहील. आणि तसंच राहिला तर ठराव क्रमांक 96 जे हनुमाननगर ते एव्हरेस्ट निवारा सर्कलपर्यंत मुख्य रस्त्यालगत असलेल्या पदपदावर एकच रांगेत सार्वजनिक शौचालय असल्याने संपूर्ण परिसर गलिच्छ तसेच दुर्गंधीयुक्त झालेला आहे. तर ही शौचालय स्थलांतरित करावी PCC मैदान येथे. जे फैजल रोड आहे तो मेन रोडवरच ही जी शौचालय आहे, ह्याच्यामुळे जो मेन रोड जो MIDCचा आहे तो पूर्ण दुर्गंधीयुक्त झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय आणि तिथल्या स्थानिक इतर नागरिकांचे देखील आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होते. तर तेथेच मागे जो PCC मैदानाचा भूखंड आहे तर तेथे हे वॉशरूम्स स्थलांतरित करण्यात यावे अशी माझी सभागृहाला विनंती. सन्माननीय सदस्य अबोली कुलकर्णीजी यांनी मांडलेले ठराव क्रमांक 92 ते 96 मी पुढील मसुदा बनवण्यासाठी आणि अभिप्रायासाठी महानगरपालिका कामकाज पूरक समितीकडे पाठवत आहे. ठराव क्रमांक 97 ते 99 सन्माननीय सदस्य भारती पाटील मॅडम मांडते. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय सभागृह नेते, पत्रकार बंधू, महापौर महोदय, मी 97 ठराव क्रमांक 97 ते 99 दिल्याप्रमाणे मांडत आहे. या ठरावावर मला 2 मिनिट बोलायचं. सन्मान्य महापौर, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य भारती पाटील मॅडमने जे ठराव मांडला त्याला मी अनुमोदन देते. बोला मॅडम. महापौर महोदय, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे तिन्ही ठराव माझ्या प्रभागातील अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या बाबतीमध्ये लवकरात लवकर कार्यवाही करून हे ठराव मंजूर करावे आणि या बाबतीतली जी कामं ज्या या ठिकाणी नमूद केलेली आहेत ती लवकरात लवकर करण्यात यावी, एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. सन्माननीय सदस्य भारती पाटील मॅडम यांनी ठराव क्रमांक 97 ते 99 मांडले आहेत ते मी पुढील मसुदा बनवण्या व अभिप्रायासाठी महानगरपालिका कामकाज पूरक समितीकडे पाठवले. ठराव क्रमांक 100 ते 102 सन्माननीय सदस्य जयाजी नाथजी, डॉक्टर नाथजी म्हणून. माननीय महापौर, आयुक्त साहेब, सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू, प्रेक्षक ठराव क्रमांक 100 ते 102 लिहिल्याप्रमाणे आणि मग बोलायचं
सन्माननीय वापरमध्ये सन्माननीय आयुक्त सन्माननीय सर्व सदस्य महोदय सन्माननीय आयुक्त साहेब सन्माननीय डॉक्टर जयंतनाथ साहेबांनी जे ठराव मांडले त्याला अनुमोदन दे. बोला महापौर मॅडम, विषय क्रमांक 100 जो आहे माझ्या प्रभागातील बस डेपोच्या मागचं हेवी ड्युटी गटर करण्यासाठी तर छोटा रस्ता आहे, तिथे मी एका बाजूला गॅस एजन्सी आहे, तिथून आज जाताना कुठलाही रस्ता उचलणं किंवा काय खूप डिफिकल्ट होतं. बसच्या तक्रारी वाढलेल्या आहे, त्यामुळे ते गटर अर्जंटली हेवी ड्युटी करून रस्ता रुंदीकरण करणं ही काळाची गरज आहे. तर तसे आदेशित करावे, लवकरात लवकर एस्टिमेट बनवून ते काम पूर्ण करावे. धन्यवाद. सन्माननीय सदस्य डॉक्टर नाथजींनी जे ठराव क्रमांक 100 ते 102 मांडले ते मी पुढील अभिप्रायासाठी महापालिका कामकाज पूरक समितीकडे पाठवते. ठराव क्रमांक 103 ते 105 सन्माननीय सदस्य निशांतजी भगत मांडते. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षकातील सर्व प्रेक्षक बंधू, ठराव क्रमांक 103 ते 105 हे मी या सभागृहासमोर ठराव मांडत आहे. सन्माननीय सदस्य निशांतजी भगत यांनी मांडलेल्या ठरावास अनुमोदन देते. सन्माननीय सभाध्यक्ष, ठराव क्रमांक 103 आणि 105 हे महानगरपालिकेने महाअधिनियम कलम 76 नुसार मालमत्ता संपादन करण्यासंबंधी महानगरपालिकेचे अधिकार त्यांनी वापरावे. त्यासोबतच विषय क्रमांक 104 जी आपण PWD आणि महानगरपालिका सदस्यांतर्फे जी समिती बनवण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून हा विषय लवकरात लवकर वाशी गावाला सर्व्हिस रस्ता कसा मिळेल त्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. सन्माननीय सदस्य निशांतजी भगत साहेबांनी जे ठराव क्रमांक 103 ते 105 मांडलेले आहेत ते मी पुढील अभिप्रायासाठी महापालिका कामकाज पूरक समितीकडे पाठवत आहे. ठराव क्रमांक 106 ते 108 सन्माननीय सदस्य सविता दगडेजी मांडतील. सदस्य अनुपस्थित आहेत, सदर ठराव पार पडले. ठराव क्रमांक 109 ते 111 सन्माननीय सदस्य माधुरी सुतार मांडतील. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका, सन्माननीय सर्व सभागृह सदस्य, सचिव विद्युत विभाग, पत्रकार गृहातील प्रेक्षक आणि पत्रकार वर्ग बंधू आणि भगिनींनो, ठराव क्रमांक 109 ते 111 लिहिल्याप्रमाणे. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सर्व सदस्य, या ठिकाणी माधुरी सुतार मॅडमनी मांडलेल्या या प्रस्तावास मी अनुमोदन देत आहे. बोला मॅडम. धन्यवाद. सन्माननीय महापौर मॅडम, विषय क्रमांक 109 ठरावावर बोलत असताना प्रभाग क्रमांक 21 मधील शिरोणे गावातील स्वर्गीय अरुण परशुराम सुतार माजी सरपंच, शिरोणे गाव, विरूळ, नवी मुंबई महानगरपालिका, प्राथमिक शाळा क्रमांक 15, माध्यमिक व 101 प्राथमिक व माध्यमिक अशा या विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी या शाळेच्या इमारती या अपुऱ्या पडत असून तिथे भौतिक सुविधांचाही अभाव पडत चाललेला आहे. त्या अनुषंगाने त्या दोन्ही इमारती त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि ऑडिटनुसार एका इमारतीचं झालंही आहे आणि त्यानुसार त्या दोन्ही इमारती बहुमजली, प्रशस्त, अत्याधुनिक यंत्रणेयुक्त त्या करण्यात याव्या. कारण भविष्यात सद्यस्थितीमध्ये शाळेतले विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांच्या संख्या लक्षात घेता भविष्यातली गरज आणि वाढती जी संख्या आहे विद्यार्थ्यांची, हा दूरदृष्टिकोनातून तेथे बहुमजली इमारत बांधण्यात यावी अशी मी मागणी करत आहे. आणि या अनुषंगाने मी
गेल्या अर्थसंकल्पामध्ये पण जेव्हा हा विषय तरतुदीसाठी आला तेव्हा मी तिथे एक बाब नमूद केलेली की जी शाळा क्रमांक प्राथमिक 15 आहे तिथे आपण एक फायर एक्झिट बनवण्यात आलेलं होतं. मी त्याबाबत विचारणा तेव्हाही केलेली म्हणजे कोणाच्या आदेशाने तिथे काम झालेलं आहे. कारण जर फायर एक्झिट हे नेसेसरी आहे एखाद्या इमारतीसाठी आणि शाळेसाठी तर ते अत्यावश्यक आहे असं मी मानते. परंतु जवळच 10 पावलांच्या अंतरावर दुसरी एक शाळा असताना तिला फायर एक्झिट आपण केलं नाही आणि ह्या शाळेला आपण फायर एक्झिट बनवलं आणि ते पण त्या संबंधित ठेकेदाराला आपण काम दिलेलं आणि वेळेतही पूर्ण केलं नव्हतं. त्याबाबत प्रशासनाने महानगरपालिकेने या कामाबाबतीत काय आपलं धोरण ठरवलं किंवा त्याबाबत काय कारवाई केली याबाबतचं उत्तर मला देण्यात यावं. आणि ह्या ठरावावर बोलत असताना निश्चितच की हा ठराव फार महत्त्वाचा आहे कारण शिरोळे गाव परिसरामध्ये राहणारे विद्यार्थी त्याचबरोबर नेहरू सेक्टर 3 त्याचबरोबर शिवाजीनगर या परिसरातून येणारेही जे विद्यार्थी आहेत त्याची संख्या खूप मोठी आहे. जवळपास 2000 विद्यार्थी या शिरोळे शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या इमारती बहुमजली आणि प्रशस्त करण्यात यावे हा ठराव आहे. दुसरा माझा 110 क्रमांकाचा जो आहे जो शिरोळे गावठाणंतर्गत सर्व मलनिस्सारण वाहिन्या गटारे अरुंद आणि जीर्ण झालेले आहेत तरी त्या मोठ्या व्यासाच्या खोल रुंद व तंत्रज्ञान वापरून सुसज्ज पद्धतीने करण्यात यावे अशी मी ही ठरावामध्ये मागणी केलेली आहे. याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास हा उल्लेख केलेला आहे तो याच्यासाठी कारण याविषयी आधी मी बोललेली आहे की ज्या गावठाणांमध्ये ज्या पाण्याच्या लाईनी गेलेल्या आहेत बहुतांश गटरच्या ह्याच्यातून गेलेल्या आहेत. मलनिस्सारण वाहिनी ज्या आहेत त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स टाकल्या जातात. तर ही अत्यंत किळसवाणी आणि दुर्दैवी गोष्ट आहे. आपण आधुनिक युगामध्ये वावरत आहोत आणि आपल्याकडे असे तज्ज्ञ असे सगळे इंजिनियर आहेत. आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान अवेलेबल असताना गावठाणामध्ये ही परिस्थिती आहे. तर जेव्हा मलनिस्सारण वाहिनी किंवा भविष्यात जी काही नवीन गटार बनले जातील त्याच्यामध्ये कृपया करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका आणि हे ज्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्या कशा बाहेर किंवा डक सिस्टम आपण यूज करून ह्या रस्त्यावर खोदकाम करताना जो आपण चांगला बनवलेला रस्ता आहे तो परत वारंवार ते खोदण्यात येऊ नये. त्याच्यामुळे आपला वेळही वाचतो आणि पैसाही वाचेल. त्यामुळे हे कामकाज करताना समितीने ह्याच्याकडे त्या पद्धतीने अत्याधुनिक काम कसं होईल याकडे लक्ष द्यावं असा ठराव मी मांडत आहे. त्याचबरोबर ठराव क्रमांक 111 शिरोळे सेक्टर 1 जी आपली महानगरपालिकेची शाळा आहे स्वर्गीय अरुण परशुराम सुतार प्राथमिक आणि माध्यमिक 101 आणि 15 त्या ठिकाणी जो शाळेचं मैदान आहे त्या शाळेच्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावर गाड्या पार्किंग केल्या जातात. त्याच्यामध्ये रिक्षांचंही प्रमाण खूप जास्त आहे अनावश्यक आहे. म्हणजे तिथे आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत ते जर गाड्या पार्क करत असतील तर हातावर बोटावर मोजण्या एवढ्या 4 ते 5च गाड्या असतात परंतु बाहेरून येणाऱ्या आणि पार्क करणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त असते. रिक्षा 10 ते 15 रिक्षा डेली तिथे उपस्थित म्हणजे तिथे लावल्या जातात. त्याच्यामुळे जो मैदान आहे शाळेच्या वेळेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तो खेळण्यासाठी अवेलेबल होत नाही. त्यामुळे हा मैदानामध्ये शाळेच्या मैदान स्थानिक क्रीडाप्रेमींसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी उपलब्ध होत नाहीये. म्हणून माझा असा सुझाव ठराव आहे की मैदान अबाधित राखत म्हणजे मैदान त्याच्या खाली भूमिगत सुसज्ज वाहन पार्किंगची निर्मिती करावी. कारण जवळच जर वाहन पार्किंग आपण हा प्रोजेक्ट जर घेत आहोत तर वाहन पार्किंग करण्यासाठी तिथे बाहेरूनही गाड्या मोठ्या प्रमाणावर ज्या येतात त्याच्यामध्ये डी.वाय. पाटील हे जवळच तिथे स्टेडियम असल्यामुळे जेव्हा तिथे स्टेडियममध्ये प्रोग्राम्स असतात तेव्हा शिरोळे गावच्या मैदानामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ह्या गाड्या लावल्या जातात. त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या ही आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर भेडसावते. त्यामुळे जर आपण वाहनतळ सुसज्ज केलं आणि वाहनतळाच्या वरती मैदान सुसज्ज केलं तर आपला तिघांचा प्रश्न त्याच्यामध्ये सुटू शकतो. म्हणजे खेळण्यासाठी क्रीडाप्रेमींना विद्यार्थ्यांना तो मैदान अवेलेबल होईल आणि खाली आपल्याला भूमिगत पार्किंगमुळे
जर आपण भविष्यात पे आणि पार्किंगचं धोरण अवलंबलं तर DY पाटीलच्या वेळी कार्यक्रमाच्या वेळी जेव्हा इतरत्र तो ट्रॅफिक होऊन गाड्यांना म्हणजे जर स्थान तिथे उपलब्ध नसतं गाड्या कुठे लावायचं तर पे अँड पार्कचं धोरण आपण तिथे अवलंबू करू शकतो. त्यामुळे हा देखील ठराव माझा लवकरात लवकर करावा. आणि ह्या ठरावात परत बोलताना मी अजून एक गोष्ट इथे नमूद करू इच्छिते की 14 फेब्रुवारी 2013 रोजी देखील मी मार्च महिन्याच्या ठराव महासभेमध्ये हा ठराव मी मांडलेला आणि तेव्हाही हा ठराव पारित झालेला. तेव्हा सन्माननीय माजी महापौर सागर नाईक साहेब तेव्हा महापौर होते. तेव्हा या सभागृहामध्ये हा ठराव झालेला आहे. परंतु त्याच्यानंतर अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. तेव्हा झाली असती तर आता जे वाहन पार्किंग म्हणा किंवा जी मैदान बाबतची समस्या इथले रहिवासी असो ग्रामस्थ असो विद्यार्थी असो यांना जी मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे तर ती वेळेस त्याच्यावर आपल्याला तोडगा काढता आला असता. परंतु आता पुन्हा 2026 आलेला आहे तर माझी कळकळीची विनंती आहे की हा ठराव समितीकडे गेल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर हा पारित करावा. धन्यवाद. सन्मान्य सदस्य माधुरी सुतारजींनी जो ठराव क्रमांक 109 ते 111 मांडलेला त्यांनी आपल्या महापालिका कामकाजपूरक समितीकडे अभिप्राय पाठवत होते. ठराव क्रमांक 112 ते 122 सन्मान्य सदस्य विशाल ससानीची माहिती सदस्य अनुपस्थित आहे. ठराव क्रमांक 115 ते 117 सन्मान्य सदस्य भारती कोरडे मॅडम मांडतील. सदस्य अनुपस्थित आहेत. हे ठराव पार करण्यात येत आहे. ठराव क्रमांक 118 ते 122 सन्माननीय सदस्य सविता सांगळे मॅडम मांडतील. सन्माननीय महापौर महोदया, आयुक्त साहेब, सचिव मॅडम आणि उपस्थित नगरसेवक नगरसेविका अधिकारी वर्ग पत्रकार बंधू आणि सन्माननीय प्रेक्षक वर्ग, मी जे ठराव टाकलेले आहेत 118 ते 122 या संदर्भात मी 1-2 विषयांवर बोलणार आहे. त्याबद्दल माननीय महोदय मॅडम, आमची सांगा मॅडमने आता ठराव मांडले त्यासाठी मी आभार. सन्माननीय महापौर, जो 118वा जो ठराव आहे फोर्टिज रुग्णालयातील गरजूवंत नागरिकांना तात्काळ उपचारासाठी जे आपल्या 10% राखीव जागा आहे त्यामध्ये वाढ करून त्या 20% एवढ्या करण्याबाबत आणि 20% मध्ये 15% फक्त ICU बेड्स राखीव करण्याबाबत हा ठराव मी टाकलेला आहे. आता यावर मी बोलत असताना महासभा ज्या काय आतापर्यंत झाल्या त्याच्यामध्ये हा विषय 2-3 वेळा आपल्या सभेमध्ये चर्चा करण्यात आलेला आहे. त्यासंबंधी मला सांगायचे आहे की आपल्या महानगरपालिकेने 2006 साली जी 1,20,000 स्क्वेअर फूट जागा PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अंतर्गत फोर्टिस हॉस्पिटलला लीजवर दिलेली होती. त्यावेळी जो त्यांच्यात 25 वर्षासाठी जो करार चाललाय त्यामध्ये महत्त्वाची अट अशी होती की आपल्या नवी मुंबईतील गरीब आणि गरजू नागरिकांना तात्काळ उपचार देण्यात यावे. परंतु आणि त्या तात्काळ उपचारामध्ये 800 रुग्ण एका वर्षामध्ये 800 रुग्णांना ही सेवा देण्यात यावी. परंतु या प्रमुख आणि महत्त्वाच्या अटीचेच उल्लंघन अनेक वेळा झालेले दिसलेले आहे. त्या संदर्भात आपण अनेक वेळा आरोप प्रत्यारोपही झालेले आहेत. परंतु माझे असे म्हणणे आहे की आज 20 वर्ष होत आली आहेत आणि या ठरावाचे 5 वर्ष अजून बाकी आहे. वाढती लोकसंख्या आणि जी काही राखीव जागा ज्या दिलेल्या होत्या 10%, यावर आतापर्यंत काहीच विचार करण्यात आलेला नाही आहे की ह्या योजनेचा योग्य तो लाभ त्या गरजू नागरिकांना मिळतो आहे किंवा नाही. आज लोकसंख्या वाढते आहे,
पिण्याचे पाणी असो, अन्नपदार्थ असो, सामान्य गरीब नागरिकांमध्ये, जास्त करून गरीब नागरिकांमध्येच आजारपण वाढत आहे. तर त्यांच्यासाठी तात्काळ सेवा उपलब्ध होणे फार महत्त्वाचे आहे. कारण अनेक गरीब नागरिक रोजच्या जे काही दिवसभर काम करतात त्यावर जे काही त्यांना उत्पन्न मिळतं त्यावर ते आपल्या पोटाची भूक भागवत असतात. त्यानंतर त्या आरोग्य ही जी मूलभूत सेवा आहे किंवा मूलभूत गरज आहे त्यासाठी त्यांच्याकडे राखीव असं काहीही उत्पन्न राहत नाही. जर आपल्या महानगरपालिकेने एवढा सुंदर जर उपक्रम हाती घेतला होता तर त्याच्यावर आतापर्यंत विचार का करण्यात आलेला नाहीये की तिथे त्या नागरिकांना ती सेवा मिळते की नाही. कारण अनेकदा असे उदाहरणं समोर आलेली आहेत की ते 10% ज्या राखीव जागा असतात त्या ऑलरेडी भरलेल्या असतात किंवा हॉस्पिटलकडून असं सांगण्यात आलेलं असतं की तुम्हाला इथे जागा सध्या उपलब्ध नाही आहेत. अनेक पेशंट तिथपर्यंत जातात, रिटर्न येतात. आम्ही त्या दिवशी महानगरपालिकेच्या आपल्या हॉस्पिटलला पाहणी दौरा जो केला तिथे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी संबंधित जे अधिकारी होते त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला लिस्ट द्या नावांची की कोणते असे पेशंट आहेत की जे तिथे जाऊन रिटर्न आलेले आहेत. तर त्यांनी आम्हाला एवढंच सांगितलं की अंदाजे आम्ही तुम्हाला नंबर सांगू शकतो. पण जे प्रश्न उत्तरामध्ये एक सन्मान्य सदस्यांनी प्रश्न टाकलेला आहे त्याच्यामध्ये तिथे निर्देशित करण्यात आले आहे की आम्ही त्या पेशंटचे आधार कार्ड असो, रेशन कार्ड असो, सर्व माहिती घेतो आणि मग त्यांना देतो. मग हा डेटा त्यांच्याकडे का नाही किंवा का दिलेला नाही आम्हाला? तो डेटा हवा आहे. आणि ह्या सर्व माझं तर मत आहे की सभागृहातील प्रत्येक सदस्याला ही कळकळीची ही विनंती तुमच्याकडे असूच शकते. कारण प्रत्येक प्रभागातील गरीब नागरिकांची ही सेवा पालिकेने करण्यात यावी. त्यांनी आपल्यावर एवढा विश्वास दाखवला आहे. जर नागरिकांसाठी एवढी सोय जरी आपण करत आहोत त्याचा पाठपुरावा घेण्यात यावा. कारण तात्काळ उपचारामध्ये जास्त करून मॅडम ICU ची गरज लागते. तिथे या 10% जागांमध्ये ज्या काही राखीव बेड्स असतात, मागे पण एक सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की महिला आणि पुरुषांचे बेड्स पण तिथेच असतात. अशा अनेक प्रॉब्लेम्स तिथे आहेत मॅम. त्याच्यावर विचार करण्यात यावा. गरजेपोटी जर घरांची संख्या वाढवता येते, गरजेपोटी जर घरांची संख्या वाढवता येते तर गरजेपोटी या लोकहितासाठी या हॉस्पिटलमध्ये 20% राखीव जागा का नाही वाढवण्यात येणार असा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला प्रत्येक नागरिकाच्या एका मताची किंमत असते, तर प्रत्येक नागरिकाच्या जीवाची का किंमत नसावी त्यासाठी विचार करण्यात यावा या ठरावावर. त्यानंतर आज आपण म्हणत आहोत की महानगरपालिकेला 31 वर्ष पूर्ण झाली, त्यानंतर त्या नियमावलीतही बदल करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा या कराराला आज 20 वर्ष पूर्ण झाली, एकदाही या नियमात या करारात बदल करण्यात आलेला नाही आहे. सभेत मी हे सुद्धा ऐकलेलं आहे की राज्यघटनेलाही जेव्हा ती राज्यघटना बनवली गेली 2 वर्षानंतर गरजेनुसार बदल करण्यात आले. हा तर ठराव आपल्या फोर्टिस हॉस्पिटल आणि महानगरपालिकेमध्ये आहे, त्याच्यातही अजून बदल करण्यात आलेला नाही आहे. गरीब जनतेसाठी आरोग्य संदर्भातील त्यांच्या तात्काळ उपचारासाठी 20 वर्ष झाली आहेत, अजून बदल नाही आहेत. अजून आपल्याकडे 5 वर्ष आहेत. माझं एवढं कळकळीची विनंती असेल की मॅम या 15% जागांमध्ये कृपया 20% राखीव जागा करण्यात याव्यात. आणि याच्यावर अनेकदा ही गोष्ट हा करार या संदर्भात केसही कोर्टातही केस गेली होती तेही मला माहीत आहे. पण जर न्यायालयीन संदर्भातले निर्णय आपल्या आयुक्त साहेबांच्या हातात असतील, हे मी मागच्या एका सभेत ऐकलं की न्यायालयीन संदर्भातले निर्णय आयुक्त साहेब घेऊ शकतात, तर त्यांनी कृपया याच्यावर काहीतरी विचार करावा. आणि या 5 वर्षात जर 20% जागा करण्यात आल्या, या 5 वर्षासाठी तरी त्या नागरिकांना ही सेवा पुरेपूर उपलब्ध करण्यात यावी. त्यानंतर हा करार संपल्यानंतर पुढची हॉस्पिटल आणि पालिका यांच्यामध्ये जे काही डिस्कशन असेल किंवा जो काही पुढे तुम्हाला निर्णय घ्यायचा त्याच्यामध्ये माझं मत आहे की जर जागा वाढवून किंवा ती सोय जर होत नसेल तर हा करार संपुष्टात जर येत असेल तर ते हॉस्पिटल आपण महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावं. त्यानंतर या 15% मध्ये
जे काय 20% जे 15% आहेत ते ICU बेड्स नक्की उपलब्ध करून द्यावे, कारण अनेकदा हार्टचेच तात्काळ उपचार गरजेचे असतात आणि आपण आज म्हणजे काय बोलू आर्थिकदृष्ट्या जे सदन व्यक्ती असतात किंवा त्यांनी ते तरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यावर उपचार घेऊ शकतात, पण गरीब नागरिकांपर्यंत ती जनजागृती पण झालेली नाही आहे की हे आपल्याला मोफत उपचार त्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मिळू शकतात. त्यावर विचार करण्यात यावा आणि हा लोकहितासाठी असलेला निर्णय महापौर मॅडम तात्काळ याच्यावर काहीतरी निर्णय घेण्यात यावा आणि त्याचा पाठपुरावा करण्यात यावा. सभागृहातील प्रत्येक सदस्याला हे माहीत असावं की आपल्या महानगरपालिकेकडून जाणारे पेशंट फोर्टिसमध्ये किती ॲडमिट होत आहेत, किती नाही होत आहेत आणि किती रिटर्न जात आहेत आणि त्या नागरिकांना ती सुविधा मिळत आहे की नाही. आणि दुसरा असा ठराव आहे की माझे जे बाकी 4 ठराव आहेत त्याच्यामध्ये जो पावणेगावमधील जो ठराव टाकलेला आहे मी बेस्ट चाळमधील माननीय सुनील जाधव यांच्या घरापासून तामिनकर सर व शहाबादे किराणा दुकानापर्यंत ड्रेनची खोली वाढवून ड्रेनेज लाईन साईज वाढवणे आणि पदपदाची सुधारणा करणे. मॅम इथे जी चाळ आहे ती साधारणतः एवढं अंतर असेल की ज्याच्यामध्ये त्या ड्रेनेज लाईन आहे आणि त्या ड्रेनेज लाईनमध्ये 2 ठिकाणावरून लाईन येतात आणि एका ठिकाणाहून पुढे जातात. सध्या आता पावसाळा जवळ आलेला आहे मॅडम, 1 महिना राहिलेला आहे, तेव्हा पावसाळ्यात अशी स्थिती होती की ते लाईन सगळे भरून उमऱ्याच्या बाहेर पाय ठेवला की तुम्हाला गटारातच पाणी आहे, कारण त्याची खोली फार कमी आहे आणि त्याच्यामधून पिण्याच्या पाण्याची लाईन गेलेली आहे. समोर दारासमोर अगदी जसा ओढा वाहतो, ओढा जर चांगल्या पाण्याचं असतं कधी जर नॅचरल स्वरूप तरी आलं असं निसर्गात राहिल्यासारखं, परंतु तसं नाही, दुर्गंधी घाण पाणी आणि सगळं सोबत आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय करण्यात यावा आणि माझे बाकीचे ठराव आहेत त्यावरही तात्काळ काहीतरी निर्णय करण्यात यावा, ते पारित करण्यात यावे अशी कळकळीची विनंती मी करत आहे. धन्यवाद मॅडम. सन्माननीय रामचंद्र घरत. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सगळे सहकारी पत्रकार बंधू आणि प्रेक्षकांना, ताईने आता त्या भाषणामध्ये एक उदाहरण दिलं, त्या उदाहरणावर मला बोलायचं आहे, माझं ऑब्जेक्शन देखील आहे. त्याने सांगितलं गरजेपोटी जर आपण सामावून घेऊ शकतो करू शकतो तर हॉस्पिटलमध्ये आपण त्याची संख्या का वाढवतो. तर ताईंना गरजेपोटीची खऱ्या अर्थाने व्याख्या माहिती नसेल तर त्यांना सविस्तर मी सांगू इच्छितो. इथे आमचे बरेच प्राध्यापक बसलेले आहेत. महापौर मॅडम, मी तुर्ब्याचंच उदाहरण देईन. आपण जेव्हा सिडको आल्यानंतर शासनाच्या वतीने आमची सगळी गावातली सगळी 100% जमीन त्यांनी घेतली, आम्हाला भूमिहीन केलं. पण एक नियम आहे, कायदा आहे की गावाच्या विस्तारासाठी गावाच्या परिघामध्ये 200 मीटरची जागा ही गावठाण विस्तारासाठी सोडली जाते. सुरुवातीला सिडकोने अशा प्रकारचा प्रयोग केला. तुर्ब्यामध्ये 200 मीटरच्या परिघामध्ये त्यांनी ती जागा सोडली आणि आम्हाला GST प्लॉट प्रत्येक माणसाला ज्या त्यांचा उतारावर नाव आहे अशाला 100 मीटरचा प्लॉट, कारण ते देणं गरजेचं होतं. शासनाचा तो नियमच आहे. त्याच्यानंतर त्याला सिडकोने बगल दिली, फक्त तुर्बा, त्याच्यानंतर पूर्ण नगरचा प्रकल्प असताना त्याला बगल दिली आणि अशा प्रकारचे प्लॉट देण्यात आले. खऱ्या अर्थाने ज्या माणसांचा उतारावर नाव आहे अशा माणसांना 100 मीटरचा प्लॉट त्यावेळेला गावठाण विस्तार स्कीम म्हणून त्याने दिली. त्याच्यानंतर 1992-93 मध्ये आमचा खूप मोठा उद्रेक झाला. शेतकऱ्यांनी खूप मोठे आंदोलन केले, हुतात्मे दिले गेले आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला जाग आली आणि मुख्यमंत्र्यांनी 12.5% ही जमिनीच्या मोबदल्यात देण्यात आलेली जमीन आम्हाला प्लॉट माध्यमातून दिली. म्हणजे 12.5% ही योजना जमिनीच्या मोबदल्यात दिली गेली आणि आम्हाला जो 100 मीटरचा प्लॉट दिला गेला तो आमच्या विस्तार स्कीमने दिला गेला. त्याच्यामुळे आमचा तो हक्क होता, प्रत्येक प्रकल्प असताना तो हक्क होता, तो हक्क त्यांनी डावलून अशा प्रकारचा 12.5% मध्ये जमिनीच्या मोबदल्यात त्यांनी प्लॉट दिले. जमिनीच्या मोबदल्यात प्लॉट देत असताना त्यांनी तुर्ब्यावर मोठा अन्याय केला. कारण तुर्ब्या ही जी स्कीम होती ही स्कीम होती गावठाण एक्सचेंज स्कीम, विस्ताराची स्कीम होती आणि या विस्ताराच्या स्कीम मध्ये मिळालेली जमीन ही आम्हाला 12.5% मायनस केली आणि मग मायनस केल्यानंतर आमच्या बऱ्याच गाववाल्यांना त्याचा खूप मोठा फटका बसला की ती जमीन 12.5% मायनस झाल्यामुळे आम्हाला प्लॉट कमी भेटली आणि म्हणून आमच्या प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी घर बांधली. मग त्याचा
त्याचाच अर्थ असा आहे की सिडकोने केलेला अन्याय, त्या अन्यायाविरुद्ध मग जेव्हा आम्हाला आमच्या गरजेपोटी जर आम्हाला राहायची व्यवस्था होत नसेल, आम्हाला विस्तारित जमीन तुम्ही घेतला नसेल, तर आम्हाला ते कळून बघताय की आमची जी गरज आहे ती भागवली गेली पाहिजे. ताईंना या गरजेपोटी घराचा इतिहास माहिती नाही म्हणून त्यांनी अशा प्रकारचा उदाहरण दिला. तर त्यांचं तो उदाहरण महापौर मॅडम आपण मागे घ्यावा आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाचा त्यांनाही त्यांच्याही कानामध्ये गेला पाहिजे की आपण गरजेपोटी किंवा प्रकल्प असताना जेव्हा बोलत असतो, प्रकल्प असताना खूप मोठा त्याग या नवंबरच्या वसलेल्या सगळ्या लोकांसाठी दिलेला आहे. त्याचा अभ्यास देखील तुम्हाला करावा लागेल, तरच काही गोष्टी आपल्या माध्यमातून आपल्या सभागृहासमोर येतील, आपल्या लोकांसमोर येतील आणि प्रकल्पग्रस्तांवर झालेले अन्याय हे सगळ्या लोकांपर्यंत आले पाहिजे. हाच माझा उद्देश होता. त्यांना पुन्हा कल्पनेची विनंती करतो की त्यांनी हा उदाहरण मागे घ्यावा आणि प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटीचा विषय जर तो घेतला, तो उदाहरण दिला, तो त्यांनी मागे घ्यावा अशी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सन्माननीय महापौर आणि सदस्य, गरजेपोटी घरं असू दे, मी उल्लेख कशाचाही केलेला नाहीये, मला त्याचा विरोध नाहीये, वाढू दे. माझं म्हणणं एवढंच, पेशंटलाही गरज आहे, गरीब लोकसंख्या वाढत आहे. सन्माननीय सदस्य, आपण ते उदाहरण मागे घ्यावं. उल्लेख आहे, उद्देशच नव्हता, मी तेच सांगते. मला त्याचा विरोध नव्हता. सन्माननीय सदस्य, आपला उद्देश तो नव्हता म्हणून आपण ते उदाहरण मागे घ्यावं. गरीब लोकसंख्या वाढत आहे, त्यांना राखीव जागा वाढण्यात याव्या, बाकी दुसरं काही नाही. आपण गरजेपोटीचा मागे त्याची घ्यावं. गरज वाढते ना लोकांची. गरजेपोटी घरं वेगळा विषय आहे, तो विषय आपण मागे घ्यावा. अहो खरं बांधण्यात वाढू दे, मला त्याचं काही नाही, पण पेशंट वाढतात. मॅडम, एखाद्या विषयावर कोणतीही गोष्ट, काही विरोध नाही, काही नाही बोलायचं. प्रश्न विरोधाचा नाहीये. गरजेपोटी घरं हा प्रकल्पग्रस्तांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तो असा इतर गोष्टीत आपण उदाहरण म्हणून नाही घेऊ शकत. ते फक्त तुम्ही मागे घ्या. ठीक आहे, मी ते उदाहरण, मला ते उदाहरण तसंही घ्यायचं नव्हतं, ते मागे घेते, तो विषय नाही. पण उगाच मी कोणत्याही गोष्टीत काही आणलेला नाहीये. हा विषय फक्त गरीब लोकांचा होता, त्याच्यावर फक्त मी विषयाला धरून तेच बोलली होती. सन्माननीय सदस्य सांगे मॅडम यांनी जो विषय उदाहरण दिलेलं आहे गरजेपोटी घरांचा, ते मागे घेण्यात यावं. कामकाजातून हे शब्द काढण्यात यावे. सन्माननीय देसाईजी. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते आणि माझे सर्व सदस्य, हा विषय अत्यंत गंभीर आहे. कारण 2017 जो ठराव आलेला आहे 118चा, श्रीमती सविता सांगळे मॅडम यांनी जो ठराव आणलेला आहे कोर्टीचा 118 नंबरचा, त्या ठरावामध्ये 2017 मध्ये ऍग्रीमेंट आपण संपवलेली आहे, ऍग्रीमेंट कॅन्सल केलेली आहे आणि 2027 आता 10 वर्ष होतील. 10 वर्षामध्ये विधी विभागामार्फत याचं जे सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग चालू आहे. आता आपणास माहिती असेल, त्यावेळी मी विधी विभागामध्ये गेलो आणि या संदर्भात जरा माहिती काढली तर लक्षात आलं की आपल्याकडचे जे ऍडव्होकेट असतात ते सिनियर काउन्सिलर अपॉइंट करायला पाहिजे. सभागृह नेते आपण थोडं त्या बाबतीत वैयक्तिक लक्ष घाला. खरोखर 10 वर्ष एखादी केस चालते आणि त्याचा रिझल्ट येत नाही, त्याचा बेनिफिट जर कोणाला होत असेल तर ऑब्व्हियसली तो कोर्टीत आणि या संस्थेला होतोय. परंतु ते करत असताना न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. मला माहिती आहे की त्यात किती वेळ जाईल माहिती नाही, पण तो सभागृह नेत्यांना मला विनंती करायची आहे या संदर्भात की सभागृह नेते या संदर्भात जर आपण एक कमिटी अपॉइंट केली आणि फोर्टिसची महापालिका आणि फोर्टिस यांची जर एखादी मीटिंग ऑर्गनाईज केली आणि त्याच्यातून रस्ता काढला की लिगल ज्यावेळी होईल तेव्हा होईल, परंतु तोपर्यंत तरी मॅडमनी तो प्रस्ताव मांडला की 20% जागा राखीव ठेवाव्या, ते 100% त्याच्यातून आपल्याला म्हणजे नागरिकांना नक्की त्याचा लाभ देता येईल. फक्त लिगल मध्ये न अडकता आपण वैयक्तिकरित्या सभागृह नेते पुढच्या वेळी जर असा ठराव आणला आणि समिती स्थापन केली आणि फोर्टिसशी आपण बोललो, कारण सरकारमध्ये पण आपले मंत्री आहेत, पालकमंत्री पण आहेत आपल्याकडे आणि आपले नेते पण आहेत गणेश नाईक साहेब, यांनी पण जर या गोष्टी द्याव्या तर खरोखर नागरिकांना फायदा होईल. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये असा एक मेसेज जातो, ज्यावेळी आम्ही आंदोलन करत होतो या संदर्भात तेव्हा असं लक्षात येतो की फक्त नगरसेवकांची नातेवाईकच फोर्टिस मध्ये ऍडमिट होतात का असा जो प्रश्न आणि आरोप आपल्यावर होईल सभागृहावर, तो अत्यंत चुकीचा आहे. त्या संदर्भात गाईडलाईन असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलीच अट अशी आहे, ज्यावेळी मी अभ्यास केला की
नाही नाही, असा आरोप आहे आपल्यावर असं मी बोललेलो आहे. ठीक आहे, आक्षेप उभं राहा पटकन पटापट. ठीक आहे, तर असा आक्षेप आपल्यावर आहे तो चुकीचा आहे असं मी बोलतोय. हा ठीक आहे, नाही ते आता बोलू शकत नाही सभागृहामध्ये. ठीक आहे, तर जो आरोप आहे तो निघून जाईल. त्याच्यामध्ये कंडिशन अशी आहे की जे पिवळे रेशन कार्ड आहे यांच्यासाठी ती फॅसिलिटी आहे. आज नवी मुंबई महापालिकेमध्ये एकही असं मला वाटत नाही की पिवळे रेशन कार्डाचे खूप कमी लोक सॉरी नाही पिवळे रेशन कार्डाला आपण तिथं हे करतो ऍडमिट करतो असं त्याच्यामध्ये आहे मॅडम. नाही पण आहे, पण करताना कुठल्याही लोकांना ऍडमिट करतात, जसा रेफरन्स जाईल तसं ऍडमिट होतं असं मी माहिती काढली, आपण माहिती काढली. परंतु तेच म्हटलं ते सफेद रेशन कार्डापर्यंत कुठलाही नागरिक असेल त्यांना ती सवलत मिळायला पाहिजे अशी माझी याच्यामध्ये एक सूचना आहे. आणि बोलल्याप्रमाणे की तोपर्यंत एक समिती गठीत करून सभागृह नेते असतील आणि या संदर्भात एखादा मार्ग काढून 20% जागा आपल्याला द्याव्यात. त्यातल्या 5% जागा या जे आपले इथले हे पत्रकार बंधू आहेत त्यांच्यासाठी असावा. कारण पत्रकारांसाठी आज कुठल्याही प्रकारची अशी सोयी सुविधा महापालिकेने दिलेली नाही. तर माझी विनंती आहे त्यातल्या 5% जागा या आमच्या पत्रकार बंधूंसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी असाव्यात अशी मागणी माझी. आणि त्याला मला वाटत नाही कोण विरोध करेल. धन्यवाद, आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. बोला सर. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सभागृह, सन्माननीय पत्रकार बंधू, तसेच आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगळे मॅडम यांनी ज्या ठिकाणी ठराव मांडला आणि या ठरावामध्ये खरोखर सांगळे मॅडम आपलं मनापासून अभिनंदन करण्याची वेळ आहे. कारण आरोग्य विषय हा सर्वात सेन्सिटिव्ह विषय आणि संवेदनशील विषय आहे आणि त्याच्याबद्दल आपण सखोल अशा पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा घडवून आणली. आपण जो 4Dच्या बद्दल विषय मांडला तो इतर सगळ्या हॉस्पिटलांच्या बाबतीत माझी एक विनंती आहे की आरोग्य विषयावरती आपण एक लक्षवेधी व्हावी. कारण आज नवी मुंबईच्या सगळ्याच हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं आरोग्याच्या बाबतीतले विषय आहेत ते प्रकर्षाने इथं येणं गरजेचं आहे. आणि हे स्मार्ट सिटी असून सुद्धा अशा पद्धतीनं बऱ्याचशा खाजगी हॉस्पिटल असू द्या किंवा पालिकेचे हॉस्पिटल असू द्या याच्यावरती कशा पद्धतीनं काम होतं याच्यावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी माझी विनंती आहे की एक लक्षवेधी व्हावी. सन्माननीय सदस्य रामचंद्र गरज साहेब या ठिकाणी बोलले की त्या ठिकाणी गरजेपोटीचा जो विषय आला त्यांनी कुठल्याही अनावधानाने किंवा उद्देशाने तो घेतलेला नव्हता. भूमिपुत्रांचा या शहरावरती नक्कीच फार मोठे उपकार आहेत. या शहराचं शहर घडवण्यामध्ये भूमिपुत्रांचं फार मोठं योगदान आहे. त्याबद्दल कुठलंही दुमत नाहीये आणि त्याग आहे, 100% त्याग आहे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाहीये. परंतु त्यांचा कुठलाही उद्देश तसा नव्हता आणि मला असं वाटतंय आपण या बाबतीत हा त्यांनी शब्द मागे घेतला असला तरी आरोग्य विषयावरती आपण लक्षवेधी लावले. आणि मला असं आवर्जून वाटतंय की मला वाटतंय 2-3 ठराव झाल्यात, मला वाटतं 4-5 ठराव मी ऐकले आणि हे ठराव होऊन आपण समितीकडे पाठवतोय. मग जर का ठराव समितीकडेच पाठवायचे असतील मग महासभेचा उपयोग काय? आणि प्रत्येक ठराव समितीकडे पाठवायचा पुन्हा ठराव महासभेत मंजुरीसाठी येणार असतील तर मला याच्या संदर्भात जरा स्पष्टीकरण मिळालं तर बरं होईल. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सविता सांगे मॅडम यांनी जे ठराव क्रमांक 118 ते 122 मांडले आहेत ते मी अभिप्राय घेण्यासाठी आणि मसुदा बनवण्यासाठी महापालिका कामकाज पूरक समितीकडे पाठवत आहे. आपण जो मगाशी ठराव क्रमांक 31 मालमत्ता विनियोग समिती गठीत करण्यात यावी या संदर्भात सभेचे मत, तर ह्या संदर्भात सन्माननीय सभागृह नेते आणि सन्माननीय गटनेते यांच्या माध्यमातून नावे आलेली आहेत ती मी नावे वाचते. सन्माननीय सभागृह नेत्यांनी दिलेली नावे ज्ञानदेव रामचंद्र पाटील, संतोषी गणेश म्हात्रे, मीनाक्षी किशोर पाटील, प्रीती संदीप भगत, श्रेया सुदर्शन जिरगे, अपर्णा गवते, आदिती नाईक,
मुनावर पटेल आणि सन्माननीय गटनेत्यांच्या माध्यमातून आलेली नावे चंद्रकांत आगोंडे, दिव्या वैभव गायकवाड, पूजा राजू पाटील, अरुणा शिंदे, अमित रमेश पाटील ही मालमत्ता विनियोग समिती गठीत करण्यात येते असं मी जाहीर करते आणि त्यातील सदस्यांची नावे अशा पद्धतीने असणार आहेत: ज्ञानदेव रामचंद्र पाटील, संतोषी गणेश म्हात्रे, मीनाक्षी किशोर पाटील, प्रीती संदीप भगत, श्रेया सुदर्शन जिरगे, अपर्णा गवते, आदिती नाईक, मुनावर पटेल, चंद्रकांत आगोंडे, दिव्या वैभव गायकवाड, पूजा पाटील, अरुणा शिंदे, अमित रमेश पाटील. यापुढची सभा आपण जेवणासाठी तहकूब करत आहोत. 3 वाजता सगळ्यांनी सभागृहात हजर राहायचे. आता जस्ट वर गेलो जेवायला गेलो खूप सगळं